सप्रेम नमस्कार. नमो बुद्धाय. मित्रांनो, आलोकशाही प्रस्तुत बुद्ध जयंती ऑनलाईन व्याख्यानमाला महोत्सवामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या व्याख्यानमालेमध्ये गेले 15 दिवस आपण अनेक मान्यवरांची व्याख्यानं ऐकलेली आहेत. त्या संदर्भातला आपला प्रतिसादही अत्यंत उत्साहवर्धक स्वरूपाचा होता. आपल्याला ही आवडलेली आहेत असे फीडबॅक आपल्यातल्या बऱ्याच लोकांनी दिलेले आहेत. आणि आज या व्याख्यानमालेच्या अंतिम पर्वात प्रवेश करत असताना आज या समारोपासाठी डॉक्टर रवींद्र श्रावस्ती हे आज आपल्यासोबत असणार आहेत. तथागत गौतम बुद्ध हा या जगातला पहिला माणूस ज्यानं मृत्यूबाबत जागरूकता आणली. बुद्धानं आकारण घाबरवलं नाही, मृत्यू संदर्भात जागं मात्र केलं. जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूंमधलं जीवन हे सुखदुःखानं व्याप्त आहे, त्याबाबत बुद्धांनी माणसाला जागृत केलं. मनुष्य जीवन सुंदर आहे, ते अधिक सुंदर करण्याचा ध्यास तथागतांनी घेतलेला होता. ते स्वतःही सुंदर झाले, अतिसुंदर झाले आणि त्या सुंदरतेची दीक्षा जगालाही देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अर्हत, बोधिसत्व, बुद्धत्व या त्या सुंदरतेच्या कसोट्या आहेत. ही सुंदरता अधिकाधिक विकसित होत जाते तेव्हा जो परमानंद प्राप्त होतो त्याचंच नाव निब्बाण. हे मानवी सौंदर्य बाह्य रूपाचं नाही, तर आपल्या प्रत्येकाच्या आतलं आहे, म्हणून त्यात कोणताही भेद नाही. या मानवी सुंदरतेचाच परिचय आज या अंतिम पर्वामध्ये आपल्याला करून देणार आहेत डॉक्टर रवींद्र श्रावस्ती सर. पदवी आणि व्यवसायानं डॉक्टर असले तरी केवळ तीच आणि तेवढीच त्यांची ओळख नाही आहे. आजच्या काळातील बुद्ध तत्वज्ञानाचे ते एक महत्त्वाचे चिंतक, विश्लेषक आणि आकलनकर्ते आहेत. त्यांच्या मृत्यू सुंदर आहे आणि आदिम दुःखाचे मुक्तिस्थानक हॉस्पिटल या साहित्यकृतींनी सर्वदूर लोकप्रियता संपादन केलेली आहे. ते एक अव्वल दर्जाचे कवी सुद्धा आहेत. बाबासाहेब, एक सूर्यांकन आणि इतर कविता हा त्यांचा कविता संग्रह अत्यंत लोकप्रिय आणि प्रसिद्ध आहे. संत रोहिदासांवरचा त्यांचा संशोधनात्मक ग्रंथ प्रकाशनाच्या मार्गावरती आहे. असे बहुआयामी व्यक्तिमत्वाचे डॉक्टर श्रावस्ती आज आपल्याला मानवी सुंदरता आणि बुद्ध या विषयावरती प्रबुद्ध करणार आहेत. मला खात्री आहे की या व्याख्यानातून बुद्ध तत्वज्ञानाचे सार प्राप्त झाल्याचा आनंद आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. तर ऐकूया डॉक्टर रवींद्र श्रावस्ती यांना. जय भीम, नमो बुद्धाय. आलोकशाही प्रस्तुत बुद्ध जयंती ऑनलाईन महोत्सवामध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. आणि मानवी जीवनाची किंवा मानवी सुंदरता म्हणजे बुद्ध आणि त्यांची पौर्णिमा ही आणखी एक सौंदर्याचं प्रतीक आहे. या प्रतीकांना प्रथम आपण वंदन करूया. आजचा माझा जो विषय आहे, मानवी सुंदरता आणि बुद्ध विचार किंवा बुद्ध धम्म, याविषयी मी हे पुष्प गुंफू इच्छितो. आपणासमोर ही संधी मला ज्यांनी प्राप्त करून दिली ते आदरणीय डॉक्टर आलोक जत्राटकर साहेब यांचं मी पहिल्यांदा आभार मानतो. आणि आपण सर्व सुहृदय हो. खरं म्हणजे सौंदर्य ही गोष्ट अशी आहे की जी आपल्या चित्तवृत्ती प्रफुल्लित करते, मोहरून सोडते. जगामध्ये सुंदर गोष्टीला न मानणारा, सुंदरतेला सुंदर न म्हणणारा माणूस विरळाच म्हणावा लागेल. इतकं सौंदर्याचं किंवा सुंदरतेचं महत्व मानवी जीवनामध्ये आहे. तर अशी ही सुंदरता ही फक्त शरीर सुंदरता आहे का? शरीराचं सौंदर्य म्हणजे सुंदरता आहे का? की शरीर सौंदर्याच्या पलीकडे सुद्धा सुंदरता किंवा सौंदर्य सामावलेलं आहे, याचा शोध घेण्याचा आपण प्रयत्न करूया. तर आपण जेव्हा मानवी सुंदरता म्हणतो
तेव्हा त्या मानवी सुंदरतेमध्ये सर्व जीवांचीही सुंदरता येते. कारण माणूस हा असा घटक आहे सृष्टीचा, की जो सर्व सृष्टी संदर्भात ज्ञान ठेवतो आणि सृष्टीच्या कल्याणाची भूमिका वठवतो. आणि तुम्ही बघताय, की बुद्ध हा असा जगाच्या पाठीवरचा पहिला माणूस आहे, की ज्यानं ही मानवी सुंदरता काय असते हे जगाला आपल्या उदाहरणातून दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून मानवी सुंदरतेबरोबरच जीवाची जी सुंदरता आहे, या चराचरामध्ये, या सृष्टीमध्ये, या समष्टीमध्ये जे जीव असतील, या जीवांची सुंदरता म्हणजे या सर्वांची सुंदरता म्हणजे जीवांची सुंदरता. आणि तुम्ही बघताय, की बौद्ध विचारामध्ये किंवा बुद्धांच्या विचारामध्ये या सर्व जीवांची सुंदरता अंतर्भूत आहे. कारण प्राणी असतील, पशुपक्षी असतील किंवा मानव प्राणी असतील, यांच्या सौंदर्याचा विचार मांडणारी जगामधली ही सौंदर्यशाली विचारधारा आहे. आज आपण ही जीवाची सुंदरता काय, मानवांची सुंदरता काय याच्या संदर्भामध्ये आपण विचार करूया. बुद्ध पौर्णिमा आणि बुद्धांची पौर्णिमा या संदर्भामध्ये त्यात सौंदर्य दृष्टी कशी लपलेली आहे पहा. म्हणजे पौर्णिमेचा चंद्र असतो, तो पौर्णिमेचा चंद्र अतिशय शांत, तो प्रकाश देतो, पण तो प्रकाश सुद्धा अगदी शांत असतो. आपल्या मनामध्ये एक वेगळा आनंद देणारा असतो. तो उन्माद निर्माण करत नाही. बुद्धाची जशी जीवनी शांत संयत असते, तसा हा शांत प्रकाश असलेला पौर्णिमेचा चंद्र. आणि त्याचीच पूर्ण प्रतिकृती व्यक्तिमत्व असलेला तथागत बुद्ध, त्याचाही प्रकाश असाच पौर्णिमेच्या चांदण्यासारखा आहे, पौर्णिमेच्या चंद्रासारखा आहे. तो शीतल आहे, शांत आहे. तो प्रकाशतो, पण तो मनात उन्माद दाटू देत नाही. आणि म्हणून तुम्ही बघा, बुद्धाच्या जीवनामध्ये या बुद्ध पौर्णिमेला किंवा पौर्णिमेला किती महत्व आहे पहा. बुद्ध नावाची सुंदरता या पौर्णिमेच्या दिवशी जन्मली. बुद्ध नावाची सुंदरता त्याला बोधी किंवा सर्वोच्च ज्ञान या पौर्णिमेच्या दिवशीच मिळालं. आणि ही महासुंदरता, मानवाची महासुंदरता याच दिवशी या जगातून विलुप्त झाली, ती याच पौर्णिमेच्या दिवशी. आणि म्हणून पौर्णिमा आणि सुंदरता आणि बुद्ध आणि त्याची सुंदरता अशी ही आगळी वेगळी आहे. आणि म्हणून बघा, बुद्धानंतर जे काही धर्म आलेले आहेत, किंवा तो ख्रिश्चनिटी असो किंवा इस्लाम असो, त्या सर्व धर्मामध्ये हा चंद्र आहे. तो प्रकाश आम्हाला येऊन भेटतो. त्याचं सौंदर्य घेऊन तो आम्हाला लुभावत राहतो. एवढी देणगी या बुद्ध विचारधारेची आहे. आणि म्हणून आपल्या ज्या अंतःशक्ती आहेत, आपलं जे पवित्र अंतःशक्तीचं रूप आहे किंवा मानवी भावनांचं सम्यक जे रूप आहे, ते तथागत बुद्ध आहे. आणि तेच सौंदर्याचं खरं मापदंड आहे. आपण सर्वजण सौंदर्य म्हटलं की एका विशिष्ट चौकटीमध्ये सौंदर्याचा विचार करतो. तुम्ही बघता की जे काही म्हणजे शिल्प असेल, काव्य असेल किंवा लेखन असेल, यामध्ये सौंदर्याच्या म्हणजे शरीर सौंदर्याच्या संदर्भामध्ये जास्त भाष्य होताना दिसतं. त्यातल्या त्यात स्त्रियांच्या सौंदर्या संदर्भामध्ये जास्त भाष्य जातं. परंतु सौंदर्य म्हणजे एवढंच आहे का? मग मी उदाहरणासमोर ठेवतो की बुद्धांच्या जीवनातला हा प्रसंग आहे. तथागत बुद्धांच्या जीवनातला हा प्रसंग असा आहे की बुद्ध भिक्षा घेतात. भिक्षा घेत असताना ते कुठल्या समुदायाचं, कुठल्या जातीच्या, कुठल्या धर्माच्या माणसाचं घर आहे असं ते बघत नाहीये. ते 3 घरं कुठलीही असतील, एका पाठोमाग ती भिक्षा घेतात आणि एका झाडाखाली जंगलामध्ये जाऊन ते शांत चित्तानं ते बसतात. पहिल्यांदा की हे अन्न ज्या पिकामुळे झालं, त्या शेतकऱ्याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करतात. ज्याने ते कापलं, ज्याने ते शेतामधून बाजारात आणलं, बाजारातून ज्याने विकत घेतलं, त्या सगळ्या माणसांचं ते कृतज्ञतेनं स्मरण करतात. ज्या स्त्रीनं, ज्या माऊलीनं ते बनवलं, त्याचं जे काही उत्कट रूपामध्ये, सुंदर रूपामध्ये, स्वाद अशा रूपामध्ये जिनं ज्या महिलेनं बनवलं, त्या महिलेविषयी
किंवा कृतज्ञता व्यक्त करतात मनामध्ये. आणि त्या कृतज्ञ भावानं जिनं वाढलं त्या मातेचं, त्या महिलेचं सुद्धा स्मरण करतात, उत्कटतेने स्मरण करतात. आणि तो जे काही त्यांना जे वाढलेले जे अन्न आहे, ते शांत भावानं ते सेवन करताना दिसतात. ते सेवन करत असताना सुद्धा त्यातला कण आणि कण, त्यातली चव आणि चव ते घेतात. त्याचा जो आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती दिसतो. आणि त्यातलं जे काही जेवढं आवश्यक आहे तेवढं ते अन्न ते शांत चित्तानं, आनंदी मनानं, प्रफुल्लित मनानं, प्रफुल्लित चेहऱ्यानं ते ग्रहण करतात आणि राहिलेलं अन्न तेवढ्याच तटस्थतेनं, तेवढ्याच शांतपणानं जमिनीमध्ये गाडतात आणि निघून जातात. आता हे जे ह्याचं वर्णन जे आहे, ही मानवी सुंदरता नाही का? ही एक साधी जीवनाची घटना आहे खाणं. पण त्या खाणीला उत्कटतेचं, उदात्ततेचं किंबहुना कृतज्ञतेचं जेवढं रूप त्यांनी बुद्धाने दिलेलं आहे आणि तो जो क्षण आहे, तो क्षण ते वर्तमानामध्ये घेऊन जगतायत आणि त्या वर्तमानामध्ये त्याची चव आणि चव घेतात. मग या याला सौंदर्य म्हणायचं की नाही? अजून एक प्रसंग सांगतो, की तथागतांचा अतिशय प्रिय शिष्य सारिपुत्त, तो एक दिवशी तथागतांच्या समोर येतो आणि सांगतो, की तथागता, की मला तुमच्या अगोदर मरण घ्यायचं आहे. कारण तुमचं मरण, तुमचं परिनिर्वाण ही कल्पनाच मला सहन होत नाहीये. आणि म्हणून मला तशी परवानगी द्या असं म्हणून सारिपुत्त त्यांना विनंती करतात. बुद्ध गलबलल्या अंतःकरणानं त्यांना परवानगी देतात. आणि तुम्ही त्या लेखकानं त्याचं जे वर्णन केलेलं आहे, की बुद्धांच्या पाठीमागे नेहमी संघ असायचा, भिक्खू असायचे. बुद्ध त्यांना सांगतात, की तुम्ही या तुमच्या मोठ्या भावाच्या मागोमाग जावा. आणि तो लेखक वर्णन करतो, की जगात म्हणजे बुद्धांच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा बुद्ध संघ हा बुद्धांना पाठमोरा होऊन त्या सारिपुत्तांच्या मागं त्यांना अभिवादन करण्यासाठी जातात. आणि बघा सारिपुत्त सुद्धा बघा, की पाठमोरं मी बुद्धांना माझी जी काही पाठ आहे ते बुद्धांना दिसू नये म्हणून ते समोर बघत बघत आणि आणि पाठमोरे न होता समोर बुद्धांना बघत बघत त्यांच्या दृष्टी आड होऊपर्यंत ते निघून जातात. तर याला कशामध्ये मोजायचं आहे? किंवा अजून एक प्रसंग सांगता येईल. वक्कली नावाचा भिक्खू आहे तो वृद्ध झालेला आहे. आजारानं अतिशय किंवा जरा जर्जर अवस्थेमध्ये वेदनानी जर्दाशा अवस्थेमध्ये पडून आहे. आणि तो इच्छा व्यक्त करते, की बुद्धांचं दर्शन झालं पाहिजे. हे इच्छा व्यक्त केल्यानंतर बुद्धांना राहवत नाही आणि ते बुद्ध त्यांना बघायला जातात. गेल्यानंतर हा जो भिक्खू आहे तो ओशाळतो. अरे हा माझा गुरु, हा हा अतिशय मोठा गुरु माझ्यासारख्या साध्या भिक्खूला बघायला, माझ्यासारख्या साध्या माणसाला बघायला येतो म्हटल्यानंतर तो गलबलतो. तो सद्गदित होतो आणि उठायला लागतो. त्या जराजर्द अवस्थेमध्ये, त्या वेदनाने भरलेल्या शरीराने भरलेल्या अवस्थेमध्ये उठायचा प्रयत्न करतो. बुद्ध सुद्धा किती सुंदर आहेत बघा. बुद्ध त्याला शांत तसंच बसायला सांगतात. तसंच हात करताना शांत तसंच झोपायला सांगतात. आणि ज्यावेळेला बुद्ध ज्यावेळेला म्हणतात, त्याचं ते वर्णन आहे. ते वर्णन मी काही सांगत नाही. आणि बुद्ध त्यांना काही उपदेश देतात आणि ते उपदेश झाल्यानंतर तिथून निघून जातात. निघून गेल्यानंतर हा वक्कली जो असतो, तो म्हणतो, की मला ही जी रूम आहे, अशी म्हणजे बंदिस्त रूम आहे. माझ्यासारख्या माणसानं या बंदिस्त रूम मध्ये या जगाचा निरोप घ्यायचा नाहीये. आणि मला एका शांत आकाशाखाली, अथांग आकाशाखाली, की निरभ्र आकाशाखाली मला माझं परिनिर्वाण आपलं करायचं आहे असं ते इच्छा व्यक्त करतात. मग त्यांच्या इच्छेनुसार त्यांना एका पर्वतावरती नेलं जातं. आणि मग बुद्धांना जेव्हा कळतं, की अजून सुद्धा या वक्कलीच्या मनामध्ये काही भावना असतील, काही काही गोष्टी असतील, म्हणून ते निरोप पाठवतात, की की तुम्ही जाऊन सांगा, की हा वक्कली जो आहे तो निष्कलंक आहे आणि त्याचा मृत्यू सुद्धा सुंदर होणार आहे. त्याने चिंता करायची गरज नाही असा निरोप पाठवतात. हा निरोप घेऊन एक भिक्खू या वक्कलींच्या समोर जातो. त्या वक्कली आपल्या इतर भिक्खूंना सांगतात, की माझा हा
जो गुरु आहे एवढा महान आहे. त्या महान गुरुचं मी या उच्चासनावर बसून मी त्यांचा उपदेश ऐकणार नाही. मला जमिनीवरती ठेवा आणि ते जमिनीवर ठेवल्यानंतरच या महान गुरुचा मी उपदेश ऐकणार असं 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 ते सांगतात. आता बघा, की वेदनानं एवढं शरीर व्यापलेलं असताना, एवढ्या वेदना होत असताना, अशा अवस्थेमध्ये सुद्धा हा माणूस किती फुललेला आहे बघा. किती आदर आपल्या गुरु संदर्भात आदर आहे व्यक्त करतो. आणि म्हणजे ही काय आहे? ही सुद्धा मानवी सुंदरताच आहे. आणि म्हणून मानवी सुंदरता म्हणजे फक्त शारीरिक सुंदरता नाहीये, तर त्याच्यापेक्षाही जास्त सुंदरता आहे, असं बुद्ध तत्वज्ञान मांडतं. त्याच्या संदर्भात आपण पुढं बघणारच आहोत. तर सौंदर्यामुळं सौंदर्याची अनुभूती मिळाल्यानंतर आपल्या मनामध्ये मगाशी जसं मी म्हटलं, तर आपल्या चित्तवृत्ती फुलतात. आपल्यामध्ये हर्ष दाटतो, आपल्यामध्ये आनंद होतो आणि एक निरागस समाधान आपल्या मनामध्ये दाटतं. तर हे समाधान मिळण्यासाठी असं सौंदर्य बुद्धिझममध्ये त्याचं जोखणं जे आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर तुम्ही बघता, की आज आपल्यासमोर सौंदर्याच्या संदर्भामध्ये जे काही मापदंड आहेत, विशेषतः शरीरी सौंदर्याच्या संदर्भामध्ये जे काही मापदंड आहेत, ते अतिशय निर्दोष आहेत का? की ते सदोष आहेत? त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे का? हे बघण्याचा आपण सुरुवातीला प्रयत्न करूया. तुम्ही बघा, की अशी एक मान्यता आहे, रंगावरनं सुंदर ठरवण्याची एक मान्यता आपल्याकडे आहे. म्हणजे जो शुभ्र वर्णाचा आहे, शुभ्र रंगाचा आहे, गोऱ्या रंगाचा आहे, तो सुंदर, तो रंग सुंदर, ती व्यक्ती सुंदर, ती स्त्री सुंदर, अशा स्वरूपाच्या सौंदर्याची आपल्याकडे संकल्पना आहे. खरं म्हणजे यावरून फक्त रंगावरून सौंदर्याची संकल्पना जर सीमित असती, तेवढ्यापुरतच त्याचं निरागसता असती, तर आपल्याला आक्षेप घ्यायचं काही कारण नाही. परंतु त्यावरून जर कोणी असं म्हणत असेल, की गव्हाळ रंगाचा जो व्यक्ती असेल, काळ्या रंगाचा जो व्यक्ती असेल किंवा स्त्री असेल, पुरुष असेल, हा कुरूप आहे अशी तर सरणी कोणी जर मांडत असेल, तर याच्या संदर्भामध्ये मात्र आपल्याला आक्षेप घ्यावे लागतील. तुम्ही बघताय, की ज्या अ, वातावरणामध्ये, ज्या देशामध्ये तिथलं जे वातावरण आहे, ट्रॉपिकल कंट्रीज म्हणजे आपला भारत देश आहे, जिथं जास्त ऊन आहे, आफ्रिकासारखा देश आहे, जिथं जास्त ऊन आहे. अशा ह्याच्यामध्ये, अशा वातावरणाचा परिणाम म्हणून आपल्याला आपली जी रंगकांती आहे, अंगकांती आहे, ती एकतर गौरवर्णीय होते किंवा गव्हाळवर्णीय होती किंवा काळ्या रंगाची होते. आता हे जे काही रंग आपल्याला जो प्राप्त होतो, ती सर्व म्हणजे या वातावरणाचा परिणाम आहे किंवा त्या भागामध्ये जो वंश राहिलेला आहे, जे मानव समोर राहिलेला आहे, त्याच्या त्वचेला जो रंग आलेला आहे आणि विज्ञानाच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं, तर मेलॅनिन पिगमेंट जे आहे, ते पिगमेंट जे शरीरामध्ये त्या सूर्यप्रकाशानुसार, त्या तिथल्या वातावरणानुसार, त्या त्वचेवरती जे मेलॅनिन पिगमेंट येतं, त्याच्यानुसार त्या व्यक्तीचा गव्हाळा रंग होऊ शकेल, काळा रंग होऊ शकेल किंवा गौरवर्ण होऊ शकेल. आणि म्हणून हे सगळं नैसर्गिक आहे. एखादा माणूस गोरा होण्यासाठी, एखादा माणूस काळा होण्यासाठी त्यांनी काही कष्ट घेतलेलं आहे, काही फार मोठा त्याग केलेला असा आहे का? असं अजिबात नाहीये. वातावरणाचा परिणाम म्हणून, तिथल्या परिस्थितीचा परिणाम म्हणून किंवा मेलॅनिन पिगमेंटचं कमी जास्त प्रमाण त्या त्वचेमध्ये स्राव झाल्यामुळं त्या व्यक्तीला अशा विशिष्ट रंग प्राप्त झालेला असतो. आता तुम्ही बघता, की गोऱ्या गोऱ्या रंगाचा जो माणूस तो सुंदर आहे असं जर म्हटलं तर आपल्याला आक्षेप घ्यायचा नाही, कारण आहे असं मी पहिल्यांदाच सांगितलं. परंतु हे सौंदर्य म्हणजेच सर्वश्रेष्ठ सौंदर्य आहे, असं जेव्हा म्हटलं जातं, त्याला मात्र आपल्याला आक्षेप घ्यावा लागेल. ही सर्वश्रेष्ठता ही भेदाची जन्य आहे. यातून माणसांमध्ये भेद केले जातात आणि मग कारण नसताना एखाद्या समूहाला नीच समजलं जातं आणि एखाद्या समूहाला श्रेष्ठ समजलं जातं, सर्वोच्च समजलं जातं. हा जो अन्याय आहे आणि त्यानंतर त्याचं काही कारण नसताना, त्यानं काही चूक केलेली नसताना, त्या समूहावरती हा जो शिक्का मारला जातो कुरूपतेचा किंवा सुंदरतेचा, तो मात्र अन्यायकारक आहे, इतकंच मला मांडायचं आहे. आता तुम्ही बघा, की
अजून सौंदर्याचा दुसरा मापदंड कुठला आहे? अनेक सौंदर्याचा दुसरा मापदंड म्हणजे स्त्री सुंदर असते आणि पुरुष हा त्या मानानं सुंदर नसतो, असा एक सौंदर्याचा मापदंड आहे. माझं असं स्पष्ट म्हणणं आहे किंवा बुद्धिझम जे म्हणतं किंवा बौद्ध विचार जो म्हणतो त्याच्यामध्ये स्त्रीचं सौंदर्य आणि पुरुषाचं सौंदर्य ही त्यांच्या त्यांच्या परिघामध्ये सुंदर आहेतच. स्त्री तिच्या रूपानं सुंदर आहेच, निश्चितच आहे. पुरुषापेक्षा त्याचं सौंदर्य वेगळ्या अंगानं, वेगळ्या विश्लेषणानं, वेगळ्या डायमेन्शननं त्याचं सौंदर्य फुललेलं आहे. पुरुषाचं ही परंतु स्त्रीचं सौंदर्य सर्वश्रेष्ठ आणि पुरुषाचं सौंदर्य कनिष्ठ ही विचारधारा मात्र या विचारधारेला मात्र बौद्ध विचारधारा मान्यता देत नाही. कारण का अजून एक असं सांगितलं जातं की स्त्रीचं सौंदर्य हे म्हणजे तिचं दिसणं त्याच्यामध्ये काहीतरी गमक आहे, त्याच्यामध्ये महत्ता आहे असं सांगितलं जातं. आणि पुरुषाचं सौंदर्य कशामध्ये आहे? तो राकट दिसण्यामध्ये आहे. आणि मग तुम्ही बघा की स्त्रीचं सौंदर्य जर दिसण्यामध्ये असेल तर मग ती जास्तीत जास्त नाजूक, जास्तीत जास्त सोवळी ओवळी राहायचा प्रयत्न करते. आणि मग जो राकट म्हणणारा जो पुरुष आहे तो पुरुष तिच्यावरती मग बळजोरी करण्यासाठी, कारण त्याला शिकवलेलं आहे त्याने अर्धांडपणा केला पाहिजे, राखटपणा केला पाहिजे या सौंदर्याशी खेळताना, असं त्याच्यावरती तिथली संस्कृती बिंबवते. आणि मग त्याच्याकडून जे काय अत्याचार होतात स्त्रियांच्यावरती, सौंदर्यावरती जे अत्याचार होतात ते आपण बघताना दिसतो. आणि म्हणून ह्या सौंदर्य दृष्टी ज्या आहेत, ह्या दोन्ही सौंदर्य दृष्टी पुरुष ह्या कुरूप आहे आणि स्त्री ही अशा पद्धतीने सौंदर्य आहे, ही सौंदर्य दृष्टी मात्र सदोष आहे, ती निर्दोष नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. आता मी मगाशी अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की सौंदर्याचा अजून दुसरा मापदंड काय सांगितलं जातो, म्हणजे अमेरिकेतले लोक उंच जी माणसं आहेत ती सुंदर आहेत असं म्हटलं जातात, फेंगू माणसं ही कुरूप आहेत असंही सांगितलं जातं. किंवा ज्या लोकांची डोळ्यांची ठेवण आहे, विशिष्ट ठेवण, अशा प्रकारचे डोळे म्हणजे निळे डोळे ज्यांचे आहेत ती जास्त श्रेष्ठ, जास्त पवित्र, जास्त सुंदर अशा स्वरूपाचा या वेगवेगळ्या त्यांच्या शरीराच्या स्वरूपावरून सौंदर्याचे हे मापदंड सांगितले जातात. आता मी तुम्हाला हा प्रश्न विचारतो की मगाशी जसं सांगितलं की त्या भागातला पर्यावरणीय परिणाम म्हणून त्या रंगाला, त्या बुबळांना जो रंग विशिष्ट येतो, निळा येतो, काळा येतो, जो काही रंग येतो त्या विशिष्ट परिस्थितीचा परिणाम म्हणून होतो. आफ्रिकेसारख्या देशांमध्ये, भारतासारख्या देशांमध्ये एवढं म्हणजे ऊन आहे, एवढी उष्णता आहे आणि त्यामुळे इथल्या लोकांच्या शरीराची ठेवण, इथल्या लोकांच्या नाकाची ठेवण, इथल्या लोकांच्या त्वचेचा रंग याच्यामध्ये भिन्नता येते. ब्रॉड आफ्रिकेच्या देशामध्ये तिथले तिथला जो चेहरा आहे, त्यांचे जे केस आहे, त्यांचे जे नाक लांब आहे, असे पसरट आहेत, त्याचं कारण म्हणजे त्या भागातल्या परिस्थितीला त्या माणसाला तगून राहतं यासाठी तशा स्वरूपाचं शरीर दिलेलं आहे. आणि म्हणून हे जे शरीरविषयक जे मापदंड आहेत सौंदर्याचे, ते मापदंड चुकीचे आहेत असं म्हणावं लागतं. आता समजा अजून एक या अशा स्वरूपाचे जर आपण मापदंड मान्य केले तर काही काही घोटाळे निर्माण होतात. म्हणजे उदाहरणार्थ एखादा माणूस गोरा आहे, श्वेतवर्णीय आहे आणि तो समजा वाईट कृत्य करणार आहे, खुनी आहे, क्रूर आहे, निष्ठुर आहे, तर हा माणूस सुंदर असू शकेल? फक्त तो रंगानं गोरा आहे परंतु त्याच्या कृतीनं मात्र जर तो अशा स्वरूपाचा असेल तर तो त्या माणसाला आपल्याला सुंदर आणि तो श्रेष्ठ असं म्हणता येईल का? न्यायाच्या परिभाषेमध्ये किंवा नीतिशास्त्राच्या परिभाषेमध्ये अशा स्वरूपाची भूमिका घेणं ही सौंदर्यविषयक भूमिका आहे असं म्हणता येणार नाही. आणि त्यात सर्वश्रेष्ठपणा आहे किंवा श्रेष्ठत्व आहे असंही म्हणता येणार नाही. आणि दुसऱ्या बाजूला एखादा माणूस गव्हाळ रंगाचा आहे, एखादा माणूस काळ्या रंगाचा आहे, परंतु तो सत्शील आहे, तो असंख्य लोकांना मदत करणार आहे, अनेक लोकांचं दुःख हरण करणार आहे, अनेक लोकांना वेगवेगळ्या पद्धतीनं स्वतःचा जीव सुद्धा प्रसंगी देणारा, तर तो केवळ काळा आहे म्हणून तो त्याला कुरूप म्हणता येईल का? जर किंवा न्यायशास्त्राच्या जर कसोट्या लावल्या तर या माणसाला सौंदर्य विषयाचे जर ते काय मापदंड असतील, सर्वश्रेष्ठ
पाहिजे. अशा माणसाला आपण निकृष्ट दर्जाचा, नीच अशा स्वरूपाचा असं म्हणता येईल का? या सर्व विवेचनावरून आपल्या सगळ्यांना हे सिद्ध झालं असेल, हे पटलं असेल, की शरीर सौंदर्याचे जे मापदंड आहेत, त्वचेवरून रंगाचे असतील, शरीरावरून आहेत, ते निर्दोष अजिबात नाहीत. मग आपण असा एक दृष्टिकोन ठेवू शकतो. माणसाचा कुठलाही रंग असू दे, तो गोरा असू दे, काळा असू दे, त्या रंगाबरोबर किंवा विशिष्ट त्याच्या त्या शारीरिक ठेवणी बरोबर त्याचं जर कार्य, त्याची जर कृती, त्याच्या मनातलं जे सौंदर्य आहे व्यक्त करणाऱ्या ज्या कृती जर चांगल्या असतील, मग तो काळ्या रंगाचा जरी असेल, तो ठेंगू जरी असेल, तो पसरट नाकाचा जरी असेल, तरी सुद्धा तो सुंदर आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि एखादा माणूस श्वेत रंगाचा असताना, पांढऱ्या रंगाचा, गौर रंगाचा असताना, तो जर क्रूर कर्म असेल, तो जर दुष्ट असेल, तो लोकांना संपवणारा असेल, शरीरानं, मनातून कुरूप असेल, तर अशा माणसांना तो जरी गौरवर्णीय असला आणि त्या कृतीनं जर अशा स्वरूपाचा जर असेल, तर त्या माणसाला आपल्याला आपल्याला सुंदर म्हणता येणार नाही. आणि म्हणून या मापदंडाचा जर आपण विचार केला तर तर शरीर सौंदर्य शास्त्रापेक्षा जास्त सौंदर्य शास्त्र कुठलं महत्वाचं आहे याचं आपल्यासमोर काही मुद्दे आले असतील असं मला वाटतं. आता यानंतर आपणाला ही गोष्ट पटली असेल की शरीर सौंदर्याला काही मर्यादा आहेत आणि आणि म्हणून मग यातून एक मध्यम मार्ग आहे की तुमचं जे काही शरीर सौंदर्याचं जे काही आभूषण असेल ते आभूषण तुम्ही बाळगाच. पण ते बाळगता बाळगता तुम्ही जर काही चांगल्या कृती करणारा असाल, लोकोपयोगी काम करणारे असाल, तर मात्र तुम्ही सुंदर आहात असा त्याचा अर्थ होतो. आता या कसोटीतून ज्या सौंदर्याच्या ज्या पारंपरिक कसोट्या आहेत त्यातून काही पेच निर्माण झालेले आहेत, ते पेचही आपल्यासमोर मांडतो. म्हणजे गौरवर्णाच्या लोकांनी आम्ही सुंदर, आम्ही सर्वश्रेष्ठ, आम्ही श्रेष्ठ, आम्ही उदात्त अशी जी भावना निर्माण केल्यामुळं काही लोकांच्या वरती त्यांनी, काही लोकसमूहावरती त्यांनी अन्याय अत्याचार केले, त्यांचं शोषण केलं, त्यांच्यावरती श्रमाचा अतिरेक केला आणि त्या श्रमावरती हे जगत राहिले आणि यामुळं त्यांना आनंद मिळाला असेल काही काळापुरता, परंतु तो परिपूर्णपणे आनंद त्यांनी उपभोगला असेल असं म्हणता येत नाही. कारण कुणाच्या दुःखावरती जर तुम्ही आनंद घेत असाल, तो आनंद परिपूर्ण कधीही नसणार नाही. आणि म्हणून अशा स्वरूपातनं जे काही आनंद घेतात, ते आत्ताचे समूह आणि पाठीमागचे समूह सुद्धा हे कुरूपच आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. दुसरी गोष्ट अशी आहे, की ज्या लोकांना कुरूप म्हणून तुम्ही त्यांची हेटाळणी केलेली आहे, त्यांचा अपमान केलेला आहे, हे लोकसमूह जेव्हा जागे होतात, ते प्रगतीकडे धावतात, विकास पावतात, ते 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 काही प्रगती करतात, ते या गौर म्हणणाऱ्या, श्रेष्ठ म्हणणाऱ्या लोकांच्यावर विजयही प्राप्त करतात. मग त्यावेळा मात्र मग ते सुद्धा या गौरवर्णाच्या लोकांची हेटाळणी करू शकतात. गोऱ्या रंगाची माकडं, पांढऱ्या रंगाची माणसं अशा स्वरूपाची हेटाळणी करू शकतात. म्हणजे काय? तर या अशा स्वरूपाच्या सौंदर्याच्या संकल्पनामध्ये वैरभाव निर्माण होतो, अशा द्वेष निर्माण होतो आणि यातून युद्धजन्य परिस्थिती किंवा संघर्षाचीच परिस्थिती निर्माण होते. आणि म्हणून अशा सौंदर्यविषयक कल्पनामधून आपल्याला बाहेर यावं लागेल आणि त्याच्यापेक्षा जास्त सौंदर्य कुठलं आहे ते आपण शोधण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आता याच्या संदर्भामध्ये बौद्ध परंपरेमध्ये किंवा विचारधारेमध्ये याचे काही उदाहरणं आहेत का? सौंदर्याकडे कसं बघायचं आणि एखादी सुंदरता कशी चांगली आहे याच्या संदर्भामध्ये बुद्ध विचार काही मांडतात का, या संदर्भात आपण विचार करूया. भिक्खू तिक न्यात हन हो यांचं एक पुस्तक आहे की जहा जहा बुद्ध के गौतम बुद्ध के चरण परे अशा स्वरूपाचं ते नावाचं एक पुस्तक आहे. तर त्याच्यामध्ये आम्रपाली बुद्धांना भेटायला आलेली आहे, हा प्रसंग आहे, त्यांनी त्या प्रसंग तो वर्णन केलेला आहे. तर एखाद्या सौंदर्याकडं, म्हणजे मी मगाशी सांगितलं की सौंदर्याकडं बौद्ध विचारधारा ही निकोप दृष्टीने बघते.
आणि त्याच्यापेक्षा जास्त अजून एक त्याच्यामध्ये एक विशेषण आपल्याला घालावं लागेल, की त्याच्याकडं नैसर्गिक निरागसतेनं ही बौद्ध विचारधारा बघते, हे नमूद करावं लागेल. आणि म्हणून हा प्रसंग मी तुम्हाला सांगत असताना त्याच्यामध्ये जे काही सौंदर्याविषयीचे जे मापदंड आलेले आहेत, त्याचं जे काही विश्लेषण आहे, ते विश्लेषण आपणासमोर मी व्यक्त करायचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही बघा, की आम्रपालीचं सौंदर्य अतिशय महासौंदर्यशाली अशी स्वरूपाची ती स्त्री होती. तिचं वर्णन असं केलं जातं, की ती नगरवधू किंवा गणस्त्री आहे. गणस्त्री म्हणजे त्या गणाची प्रमुख स्त्री. त्या कालामध्ये जरी पुरुष सत्ता गणाच्या स्वरूपामध्ये राज्य करत असली, तरी त्याचं म्हणजे स्त्रीसत्ताक व्यवस्थेचं एक राहिलेलं मागं राहिलेलं स्वरूप म्हणजे गणसत्ताक, गणस्त्री अशा स्वरूपाचं किंवा नगरवधू अशा स्वरूपाचं तिचं जे पद आहे, अशी ती स्त्री आहे. तर ती अतिशय सुंदर आहे, महासुंदर सौंदर्यवान आहे. अशी स्त्री जेव्हा बुद्धांना भेटायला येते, तेव्हा तिथं काही नव्यानच भिक्खू झालेले काही भिक्खू असतात. त्यामध्ये कालुदाई नावाचा एक भिक्खू असतो आणि दुसरा एक भिक्खू असतो. ते या या अ, हिला बघतात, आम्रपालीला बघतात आणि ते नवीनच भिक्खू असल्यामुळं तिच्या त्या सौंदर्यानं, तिच्या त्या मादक सौंदर्यामुळं ते अगदी असे असे चलबिचल होतात. चलबिचल त्यांची अवस्था तिथंच उभा असलेल्या सारीपुत्तानं बघितलेली आहे. ते त्याविषयी नोंद करतात. आणि मग नंतर त्यातून बाहेर काढण्यासाठी बुद्धांना काही प्रश्न विचारून त्यांना तत्वज्ञान सारीपुत्त देऊ इच्छितात. तर ते संभ्रमावस्थेमध्ये त्यांना संभ्रमावस्था पडते, की आता आपण भिक्खू झालेले आहे. आपण आता सर्वसामान्य माणसं नाही आहेत. त्या 2 भिक्खूंना कळतं, की आपण ही गोष्ट तिच्याकडे आपण ज्या पद्धतीने बघतोय, ज्या भावानं बघतोय, हे बघणं बरं नाही असं त्यांना जाणवतं. आणि मग मग ते तिच्याकडे न बघता जमिनीकडे बघायला लागतात. आणि तिथं लेखकाने फार सुंदर त्याचं वर्णन केलेलं आहे, की तिथं भन्ते लिहितात, भिक्खू तिक्ण्याथान लिहितात. ते आपण वर्णन मी वाचून दाखवतो. सारिपुत्त जे आहेत, ते बुद्ध त्या आम्रपालीला ज्या पद्धतीने बघतायत, ते न्याहाळतायत. आणि ते न्याहाळत असताना त्या आम्रपालीचं आणि बुद्धांचं एकमेकांच्याकडे बघणं आणि त्यातला जो संपन्न भाव तो टिपताना अ, जो जो प्रसंग वर्णन केलाय तो फार फार सुंदर आहे आणि आपण तो सगळ्यांनी लक्षात ठेवण्यासारखा आहे. भिक्खू तित्यात हन्न म्हणतात, सारुपुत्त कभी आम्रपाली को देखते तो कभी बुद्ध को. वो देख रहे थे कि बुद्ध की दृष्टि कितनी सहज और सौम्य है. उनका मुख मंडल, बुद्धाचा जो काही चेहरा आहे, मुखमंडल, चंद्रमा की भांति शांत और सुंदर था. उनकी कृपा दृष्टि कृपापूर्ण और स्पष्ट थी. सारिपुत्र को प्रतीत हुआ कि बुद्ध की संतुष्टि, सहज और आनंद भावना उनके अपने हृदय में सीधी प्रवेश हो गई है. इथं इथं जे वर्णन आहे ते किती सुंदर आहे बघा. म्हणजे तथागत बुद्ध त्या आम्रपालीकडे कसं बघतायत? एका सौंदर्याकडे आपण बघत असताना आपल्या मनामध्ये अनेक विकार, अनेक भावना आणि त्याचबरोबर शरीराच्या हालचाली आपल्या होतात. आपल्या हृदयाचे ठोके वळायला लागतात. आपल्याला आपल्या ओठाला ओठ कोरडे पडायला लागतात. आपण गोठून गेल्यासारखी अवस्था होते. काहीतरी विचित्र भावना आपल्यामध्ये जाग्या होतात. अशा परिस्थितीमध्ये मात्र बुद्ध ह्या सौंदर्यवतीकडे बघत असताना मात्र बुद्धांच्या नजरेमध्ये अतिशय सौम्य भाव आहेत. सहज आणि सौम्य भाव आहेत. मग त्याच्यामध्ये कृत्रिमता नाहीये. काहीतरी सावरून बघायचं, काहीतरी आवरासावर करायचं अशा स्वरूपाचं बुद्धांची शरीरयष्टी नाही, त्यांचा चेहरा नाहीये. आणि त्यांचा चेहरा कसा आहे? चंद्रमा म्हणजे जसा पौर्णिमेचा चंद्र जसा शांत आहे, शीतल आहे, त्याच्यामध्ये अगदी असे पवित्र भाव आहेत. त्या पवित्र भावानं बुद्ध आणि बुद्ध त्या आम्रपालीकडे बघतायत. आणि तो बुद्धांचा जो विशाल भाव आहे, तो पवित्र भाव आहे, तो सगळा भाव या सारीपुत्ताच्या हृदयामध्ये जातो.
आणि ते भारावून जातात की सौंदर्याकडे अशाही पद्धतीनं बघितलं जाऊ शकतं. तर हे जे वर्णन आहे की संयततेनं बघणं सौंदर्याकडं, सौंदर्याचा दुस्वास करणं नाही, तर सौंदर्याकडं संयततेनं बघणं. आणि पुढं वर्णन करतात, भिक्खून वर्णन करतात, आम्रपाली भी बुद्ध की आंखों में आंखें डाले देख रही थी, जिस प्रकार बुद्ध उसे निर्विकार भाव से देख रहे थे, उस दृष्टि से उसे आज तक किसी ने ही नहीं देखा था। जहां तक उसे स्मरण है, लोग उसे देखकर उलझन में पड़ जाते थे या फिर उनकी आंखों में इच्छा झाक रही होती थी. म्हणजे सौंदर्याकडे बघितल्यानंतर कसे भाव होतात, पण बुद्ध मात्र या पलीकडे गेलेले आहेत. लोकांच्या त्या बघण्यात सौंदर्याला प्राप्त करून घेण्याची एक लालसा, भोगण्याची एक लालसा त्या इतर लोकांच्या नजरेमध्ये, सामान्य माणसांच्या नजरेमध्ये ती ती गोष्ट असते. पण बुद्धाच्या नजरेमध्ये अशा स्वरूपाचे कुठलेही भाव नसतात. आणि मग भिक्खू त्याचं वर्णन करतास, बुद्ध तो इस प्रकार देख रहे थे, जैसे किसी मेघ या सरिता या पुष्प को देखते थे. अम्रपाली को लग रहा था कि वह गहरे झांक कर उसके हृदय के विचार को भी समझ लेंगे. म्हणजे बघा, सौंदर्याकडे बघण्याचा हा जो दृष्टिकोन आहे ना, तो किती उदात्त आहे बघा. म्हणजे इथं इथं 2-3 प्रतिमा आलेल्या आहेत. या आम्रपालीच्या सौंदर्याकडे बुद्ध कसे बघतायत, की एखाद्या फुलाकडे आपण ज्या निरागसतेने बघतो, एखाद्या चंद्राकडं, पौर्णिमेच्या चंद्राकडे आपण जसं बघतो, किंवा एखादी नदी आहे, एखादा तुफानलेला समुद्र आहे, एखादं सुंदर पान आहे, एखादा दवबिंदू आहे, याकडं आपण जसं बघतो, तशा स्वरूपात बुद्ध या आम्रपालीकडे बघतात. सौंदर्याकडे बघायची ही जी दृष्टी आहे, ती बौद्ध दृष्टी आहे. कदाचित तुम्हाला या गोष्टीमध्ये अतिशयोक्ती वाटेल, परंतु अशी दृष्टी जी आहे, ती अशी सहजासहजी येत नाही. त्यासाठी अनेक वर्षांचा सराव आणि तशा स्वरूपाचं तुमचं उन्नत चित्त, तुमचं उन्नत मनही असावं लागतं. अनेक दिवसांच्या परिश्रमानं आणि या सृष्टीचं संपूर्ण ज्ञान, या सगळ्या गोष्टींचं तुमच्या जवळ सर्वोच्च ज्ञान तुम्हाला होतं. तेव्हाच अशा स्वरूपाची निरागस दृष्टी, नैसर्गिक निरागस दृष्टी आपल्यामध्ये येऊ शकते. आता बघा, या अशा स्वरूपाच्या दृष्टीनं बघितल्यामुळं किती फायदे होतात ते आपण बघायचा प्रयत्न करूया. तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर एखादं फुललेलं फुललेलं फुल आणा किंवा त्याच्यावरती दवबिंदू असलेलं फुल आणा किंवा एखादं सकाळचं किंवा पहाटेचं सौंदर्य तुमच्या डोळ्यासमोर आणा किंवा संध्याकाळचं सूर्याचं सौंदर्य, आसमंताचं सौंदर्य तुमच्या डोळ्यासमोर आणा किंवा काही नदीचं सौंदर्य, एखाद्या काळ्याभोर ढगाचं दृश्य तुमच्या समोर आणा. तुम्ही त्यांच्याकडे जेव्हा बघता, त्यावेळेला तुमच्या मनामध्ये अत्यंत उदात्त भाव, आनंदाचे भाव, निरागस भाव, ते तुम्हाला तुमच्या मनाला, तुमच्या चित्तवृत्तीला एवढ्या उन्नत पातळीवरती नेऊन ठेवतात. एवढं उत्कट आनंद देतात आणि तो आनंद जेव्हा तुमच्या शरीरामध्ये, जेव्हा तुमच्या चेहऱ्यामध्ये, तुमच्या डोळ्यातून तुमच्या अंतरंगात जातो, तुमच्या रंध्रा तुमच्या पेशीमध्ये जातो, त्यावेळेला त्या आनंदाच्या ज्या उर्मी असतात, ज्या लहरी असतात, ह्या इतक्या निरागस असतात, इतक्या सुंदर असतात, इतक्या लोभावण्या असतात आणि ते बघितल्यानंतर, ते सौंदर्य बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये कुठल्याही स्वरूपाचे विकार येत नाही. तुम्हाला एक निर्भेळ आनंद, तो आनंद मिळतो. तसाच जर आनंद एखाद्या स्त्री देहाकडे बघताना, एखाद्या स्त्रीच्या सौंदर्याकडे बघताना जर तुम्हाला आनंद मिळू शकला, तर ते तुमचं फुलणं हे प्राकृतिक फुलणं आहे. एखाद्या फुलासारखं फुलणं आहे. एखाद्या दवबिंदू सारखं सुंदर असलेली गोष्ट आहे. त्याच्यामुळं तुमच्या मनामध्ये कुठलेही विकार, कुठल्याही विकृती, कुठल्याही विचित्र भावना आणि स्त्री सौंदर्याला बघितल्यानंतर
त्याला त्याला त्याविषयीच्या ज्या भावना, त्याविषयीची जी लालसा आहे आणि मग त्यामधून तुमच्यामध्ये जो काही उन्माद येतो, चुकीची पावलं होण्याची जी शक्यता असते, ती त्यापासून तुम्ही दूर होता आणि स्त्रियांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा अत्यंत उन्नत होताना दिसतो. हिंदीमधली एक कवयित्री आहे, अमृता प्रीतम. त्यांचं एक फार जेव्हा पुरुष स्त्रीच्या तिच्या चेहऱ्याकडे वासनांद चेहऱ्यानं बघायचं सोडेल, तिच्या उन्मादक सौंदर्याकडे बघायचं न बघता तिच्या हृदयाला जेव्हा भिडेल, हृदयाकडे बघेल, तिच्या अंतरंगामध्ये झाकेल, तिच्यामध्ये त्याच्यासारख्याच उर्मी आहेत, त्याच्यासारख्याच सन्मानाच्या भावना आहेत, त्याच्यासारखेच उत्कटता आहे, असं जेव्हा पुरुष देहाला स्त्री देहाकडे बघून जेव्हा कळेल, तेव्हा स्त्री कळेल, मनुष्यत्व कळेल, असं ती जी म्हणते, त्याचा हाच तो अर्थ आहे. आणि बुद्धाची ही जी निरागस नजर आहे, ती निरागस प्राकृतिक सौंदर्याकडे जसं निरागसतेने बघता, निरागस पावित्र्यानं बघता, त्या पावित्र्यानं बघण्याची ही अशा स्वरूपाची बुद्धाच्या ह्याच्यामधली ही दृष्टी आहे. आपल्याकडे असे का भाव निर्माण झालेले आहेत? या अशा स्वरूपाची भावना का निर्माण झालेली आहे? त्याचं कारण म्हणजे या जगामधले जे काही धर्म आहेत, त्या धर्माचे विचार कारणीभूत आहेत. कारण तुम्ही बघितलेलं आहे, की या जगातले जे धर्म आहेत, ते धर्म की मुक्तीच्या मार्गातले अडसर म्हणून स्त्री देहाकडे बघतात, स्त्रीच्या सौंदर्याकडे बघतात, स्त्रीच्या देहाला एक वासना म्हणून बघतात आणि म्हणून तिचं जेवढं काही अधःपतन करता येईल, तिला जेवढं काही तिच्यावरती जुलूम करता येईल, अशा स्वरूपाची विचारधारा या धर्माने मनुष्यत्वावरील माणसांच्यावरती लादलेला आहे आणि म्हणून त्यातून हा दृष्टिकोन निर्माण झालेला आहे. पण हा दृष्टिकोन योग्य आहे का? जेव्हा माणूस हा प्राणी सृष्टीतून, निसर्ग सृष्टीतून बाहेर आला, तो मुक्त झाला, त्या मुक्त झाल्यानंतर त्यांनी बऱ्याच काही गोष्टी म्हणजे त्याच्यामध्ये शोधक बुद्धी आली, त्याच्यामध्ये संशोधक वृत्ती आली, त्याने एक मोठं विश्व, त्याचं स्वतःच एक सौंदर्य विश्व निर्माण केलं, एक मोठं त्याचं एक स्वतःचं विश्व त्याने निर्माण केलं. पण ते हे करत असताना त्यांनी मानवी निरागसता, जे काही निसर्गाचं जी निरागसता आहे, ती निरागसता मात्र गमावलेली आहे. आणि म्हणून ती निरागसता गमावलेली असल्यामुळं ती निरागसता, ते तुटलेपण, म्हणजे या निसर्ग सृष्टीतून आपण तुटलेलो आहोत, या आपण तुटलेली ही जी भावना आहे, ती सांधण्यासाठी माणूस हा कायम एक गोष्ट करत आलेला आहे, तो दुसऱ्यावरती प्रेम, त्याला कॉम्पेन्सेट करण्यासाठी, ते भरून काढण्यासाठी, ती निरागसता भरून काढण्यासाठी माणसानं प्रेम या गोष्टीला जन्म दिलेला आहे, असं एरिक फ्रॉम असा तत्ववेत्ता म्हणतो. आणि म्हणून म्हणून एरिक फ्रॉमनं सुद्धा जे काही लिहिलेलं आहे, तो एरिक फ्रॉम सुद्धा हा बौद्ध विचारधारेनं प्रभावित असलेला माणूस आहे आणि म्हणून तो सुद्धा या अशा नेमक्या निरागस भावाकडेच घेऊन जातो. आणि म्हणून त्यांचं जे पुस्तक आहे, आर्ट ऑफ लव्हिंग, हे जे पुस्तक आहे, अतिशय सर्वांग सुंदर पुस्तक आहे, आपण सर्वांनी बघितले पाहिजे. तर त्यात त्यांनी व्यक्त केलेलं आहे की प्रेम ही उदात्त एवढी गोष्ट आहे, त्याला फक्त शरीर याच्यावरती, आकर्षणावरती लिमिटेड न ठेवता, तिला मातृत्वाच्या म्हणजे उत्कटतेकडे नेलं पाहिजे. किंवा महापुरुषांच्या हृदयामध्ये जी उत्कटता आहे, त्या उत्कटतेमध्ये त्या प्रेमाला जर नेलं तर ते प्रेम हे उदात्त प्रेम असेल आणि ते प्रेम माणसामध्ये आलं तरच त्यांच्यामध्ये ही नैसर्गिक निरागसता येऊ शकेल. आता तुम्ही बघा, ही नैसर्गिक निरागसता माणसांच्या मध्ये असते, त्यांच्या बालपणाच्या कारकिर्दीमध्ये ही नैसर्गिक निरागसता असेल. तुम्हाला माहिती आहे, केशवसुतांचे काव्य आहे की शैशवास जपणे हा बाणा कवीचा असे, असं तो म्हणतो. शैशव म्हणजे बालपण. जो माणूस आपलं बालपण म्हणजे बालपणाच्या ज्या संवेदना आहेत, बालपणाचे जे काही निरागस मन आहे, अबोध मन आहे, ते मन, तसं उत्कट मन, तसं अंतःकरण ज्या माणसामध्ये आहे, तोच माणूस कवी होऊ शकतो. मी त्याला जोडून असं म्हणू शकतो
की असं बाल सुलभ मन ज्याच्यामध्ये आहे, शैशव ज्या माणसांच्या मध्ये आहे, म्हणजे तो जरी माणूस प्रौढ झाला, तो तरुण झाला किंवा वृद्ध जरी झाला, तर त्याच्यामध्ये असं जर त्यांनी जर शैशव जर जपलं, बालपण जपलं, तर तुम्ही बघा लहान मूल हे किती निरागसतेनं सगळ्या गोष्टीकडे बघत असतं आणि म्हणून त्याच्याकडे कुठलेही भेद नसल्यामुळं प्रत्येक गोष्टीमधून त्याला आनंद मिळतो. प्रत्येक गोष्टीमधून त्याच्यामध्ये आनंदच मिळतो आणि म्हणून ही निरागसता अवघड नाही असं असं नाही. आणि ती निरागसता कशी घेता येईल याच्या स्वरूपामध्ये मी पुढे विवेचन करणारच आहे. तर अशा तऱ्हेनं आतापर्यंत आपल्याला हे सिद्ध झालेले आहे, की शारीरिक सौंदर्य एका विशिष्ट लेव्हलला त्याचं महत्व आहेच. पण त्याचबरोबर त्या सौंदर्याकडे बघण्याचा निरागस दृष्टिकोन सुद्धा, विकारहीन असा दृष्टिकोन सुद्धा आपल्याला निर्माण केला पाहिजे, असं बौद्ध विचारधारा सांगते. आणि अजून एक त्याचे काही पैलू सांगून मी पुढे जातो. बुद्धांना भंते विचारतात, की मला तुम्ही सांगा तथागत, कि एक भिक्खू को किसी स्त्री की सुंदरता को किस दृष्टि से देखना चाहिए. परत आता पुढे डिटेल मध्ये सारीपुत्त विचारतात, तथागत एक भिक्खू को किसी स्त्री की सुंदरता को किस दृष्टि से देखना चाहिए, विशेषतः उस स्त्री को जो आध्यात्मिक साधना में अवरोधक हो. आता हे शेवटचं जे आहे, हे नंतरच्या कालावधीमध्ये जेव्हा भिक्खू संघामध्ये पुरुष प्रधानता आली, त्याच्यामध्ये त्याचंच हे प्रतिबिंब असावं असं मला वाटतं. तर पहिला जो काही या प्रश्नाचा जो रोख आहे, तथागतांना जे सारीपुत्त विचारतात त्याविषयी आपण जास्त विचार करूया. तथागतांना म्हणजे सारीपुत्त म्हणतायत, तथागत एक भिक्खू को किसी स्त्री की सुंदरता को किस दृष्टि से देखना चाहिए. बुद्ध मुस्कुराते हुए बोले, भिक्खू सभी धर्म वस्तुतः सुंदरता और कुरूपता का विचार नहीं करते थे. सभी धर्म वस्तुतः सुंदरता और कुरूपता का विचार नहीं करते, वे उनसे परे होते हैं. म्हणजे इथं धर्म जो शब्द आहे, धर्म म्हणजे रिलिजन नाही. म्हणजे एखादी वस्तू, त्या वस्तूमध्ये वस्तू जी आहे, ती वस्तू कुरूप किंवा सुंदर असा विचार करत नाही. ती त्याच्या पलीकडे आहे असं बुद्ध विचारधारा म्हणते. सुंदरता या कुरूपता का भावबोध तो हमारे चित्त को प्रतिबिंबित करता है. म्हणजे जी काही आमच्यामध्ये सुंदरतेची किंवा कुरूपतेची जी भावना आहे, ती माझ्यातल्या चित्तामुळे आहे, माझ्या मनामुळे आहे. माझ्या चित्तामध्ये जे काही विशिष्ट गोष्ट आहे, त्यामुळं अशा स्वरूपाच्या भावना आहेत असं बुद्ध म्हणतात. सुंदरता और कुरूपता दोनों का सृजन 5 तत्वों से होता है. बघा हे फार बारकाईने ऐका. सुंदरता और कुरूपता दोनों का सृजन 5 तत्वों से होता है. कलाकार की दृष्टि में कुछ भी सुंदर हो सकता है और किसी वस्तु को वह कुरूप बना सकता है. आता हे मी थोडस एलॅबोरेट करून सांगतो किंवा त्याचं विवेचन करतो. बुद्ध म्हणतात, सुंदरता और कुरूपता दोनों का सृजन 5 तत्वों से होता है. तुम्ही आपण बघितलेलं आहे, की बुद्धांचं जे नामरूप जो सिद्धांत आहे, त्या नामरूप सिद्धांतानुसार एखाद्या व्यक्तीचं किंवा एखादा जीव अस्तित्वात कसा येतो, तर 5 तत्वांपासून येतो, 5 स्कंदांपासून येतो. आणि हे 5 जे स्कंद आहेत, ते स्कंद म्हणजे धर्म अशी गोष्ट आहे किंवा स्कंद अशी गोष्ट आहे, की जे आपल्याला वेगळी करून दाखवता येत नाही. ती एकमेकांच्या मध्ये अशी गुरफटलेली आहेत, त्यांना स्वतंत्र आपल्याला करता येत नाही. आणि म्हणून धर्म हे शून्य आहेत अशा स्वरूपाचं तत्वज्ञान बौद्ध विचारधारा मांडते. आणि त्यामुळं शून्य हे धर्म असल्यामुळं त्यांच्यामध्ये असं कुरूप किंवा सुंदरता अशी गोष्ट नाही. आणि म्हणून या 5 तत्वांमधून सुंदरताही निर्माण होऊ शकते आणि त्याच 5 तत्वांमधून कुरूपताही निर्माण होऊ शकते असं बुद्ध सांगतात. अगदी सोप्या भाषेमध्ये त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे,
की एका चित्रकाराचं वर्णन दिलेलं आहे. तुम्ही बघा, एखादा चित्रकार काही रंग घेतो. ते रंग मध्ये आपण स्कंद किंवा धर्म असं समजूया त्यांना, किंवा ते पदार्थ छोटे-छोटे पदार्थ असं समजूया. काही विशिष्ट रंग घेऊन कलाकार सौंदर्य पूर्ण एखादं चित्र तयार करतो. मग ते निसर्ग चित्र असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं पोर्ट्रेट असेल. ते विशिष्ट रंग घेऊन तो सौंदर्याला जन्मास घालतो. आणि तेच स्कंद घेऊन, तेच धर्म घेऊन, तेच रंग घेऊन तोच कलाकार त्याच त्याच सर्व मधून कुरूप असलेलं चित्र सुद्धा, कुरूप असलेलं गोष्ट सुद्धा त्या चित्रामध्ये व्यक्त करू शकतो. म्हणजे हा सांगायचा मुद्दा काय आहे, की जे स्कंद आहे, जे धर्म आहेत, त्या धर्मामध्ये हा भाव नसतो, की कुरूपता किंवा सुंदरता हा भाव नसतो. तो भाव आपल्या चुकीच्या मनानं, आपल्या मनामध्ये जे विभ्रम आहेत, आपल्यामध्ये जे काही भ्रम पैदा केलेले आहेत, भ्रम निर्माण केलेले आहेत, चित्तामध्ये जे भ्रम निर्माण झालेले आहेत, त्याचा हा परिपाक आहे. त्यामुळं जे तत्व आहे, जे सौंदर्य आहे, ते सौंदर्य ते कुरूप आहे किंवा नाही असं आपल्याला म्हणता येत नाही, असं बुद्ध म्हणतात. सरिता, बादल, पत्ता, फूल, सूर्य की एक किरण या दोपहर बाद की धूप, सभी में सौंदर्य होता है. हमारे पास में उगे हुए पीले बास भी सुंदर आहे. म्हणजे या स्कंदांपासून जी जी वस्तू निर्माण झालेली आहे, मग ती नदी असेल, ढग असतील किंवा पान असेल, एखादं फूल असेल किंवा एखादी स्त्री असेल किंवा सूर्याची लालिमा असेल, ती सुंदरच असते. जणू वेळ समोरचं जे वेळूवन आहे, ते वनामध्ये बुद्ध बसले होते, म्हणून ते वेळूमन सुद्धा सुंदर आहे असं बुद्ध सांगतात. आणि यातून एक वेगळं तत्वज्ञान, सौंदर्याकडे एक बघायचं वेगळं तत्वज्ञान बुद्ध सांगताना दिसतात. तर सौंदर्याकडे बघण्याचा आपली जी काही दृष्टी आहे, ती आपण कशी विकसित करू? म्हणजे या सृष्टीचं जे भान आहे, सौंदर्याचं भान जर आपल्याला मिळालं झालं, तर मग आपल्या मनामध्ये चांगला सौंदर्यबोध होऊ शकतो, असंच यातून सांगितलं आहे. आणि अजून एक ह्यात महत्वाची जी गोष्ट सांगायची आहे, ती की जसं ढग आहे, जशी नदी आहे, एखादं पान आहे, एखादं फूल आहे, हे निसर्गाच्या स्कंदामधून निर्माण झालेलं आहे, निसर्गाचंच रूप आहे. ते जसं सुंदर आहे, तसंच या निसर्गामधून आलेली जी स्त्री आहे, ती सुद्धा सुंदर आहे. त्या सुंदरतेकडं तिला आपण सुंदर म्हणून तशा स्वरूपाला बघितलं पाहिजे, असं बुद्ध तत्वज्ञान म्हणतं. तर असा हा सौंदर्य बोध बुद्ध तत्वज्ञान सांगत असताना एक इशारा सुद्धा, सौंदर्यामधला एक इशारा सुद्धा बुद्ध तत्वज्ञान आपल्याला देऊ इच्छितो. ते मांडणारं एक उदाहरण मी आपल्यासमोर मांडतो. तथागत भिक्खूंना त्या दुसऱ्या एका सौंदर्याच्या बाजूकडे बजावताना काय म्हणतात, त्या संदर्भात मी एक वाक्य त्यांचं सांगू इच्छितो. बुद्ध म्हणतात, भिक्खू, जब अपनी चित्त की गहराई में बैठकर देख लिया है, जब आपने चित्त की गहराई में बैठकर देख लिया है और सद्धम्म की गति प्राप्त कर ली है, तो सुंदर सुंदर लग सकता है और कुरूप कुरूप. ज्या त्या भावानं जर आपण त्या गोष्टीला जर जोखू शकलो, ओळखू शकलो, तर आपण सुंदरला सुंदरच म्हणणार, कुरूपला कुरूपच म्हणणार. अशी दृष्टी आपल्यामध्ये जर आपण सद्धम्म जाणलेला असू, आपण जर निर्दोष विचारधारा आपण जर जाणली गेली असेल, सद्धम्म आपण जर जाणला असू, तर आपण सुंदरतेला सुंदरच म्हणू, कुरूपतेला कुरूपच म्हणू. किंतु अपने भाव बोध से मुक्ति प्राप्त कर ली है, तो आप इनमें से किसी से बंधे हुए नहीं हो. जर तुम्ही तुमच्यामध्ये सद्भाव म्हणजे सद्धम्म जर तुमच्यामध्ये निर्माण झाला असेल, तुमच्यामध्ये जर सर्वोच्च ज्ञान प्राप्त झालं असेल, तर तुम्ही मुक्त प्राणी, मुक्त व्यक्ती म्हणून तुम्ही राहू शकता. आणि असा मुक्त व्यक्ती जो असले माणूस आहे, तो कशाशीही
आसक्ती ठेवत नाही, तो त्याच्या कशाशी बांधला जात नहीं। जब कोई मुक्त व्यक्ति सौंदर्य की किसी देवता को देखता है, जब कोई मुक्त व्यक्ति सौंदर्य की किसी देवता को देखता है, तो वो यह भी देख सकता है कि वह सौंदर्य प्रतिमा कितने कुरूप पदार्थों से निर्मित हुई है। म्हणजे जी सौंदर्य प्रतिमा आहे, त्या सौंदर्य प्रतिमेमध्ये सुद्धा कुरूपता आहे, हे त्या मुक्त व्यक्तीला, सद्धम्म प्राप्त केलेल्या माणसाला, सर्वोच्च ज्ञान झालेल्या प्राप्ताला, पदार्थाचं स्वरूप असलेल्या माणसाला त्यातली कुरूपता सुद्धा दिसू लागते। मुक्त पुरुष सभी वस्तुओं की अनित्यता और अस्तित्वहीनता को भी समझ पाता है, जिनमें सुंदर और दो कुरूप दोनों प्रकार की वस्तुएं सम्मिलित है। इसलिए सुंदर से मोहित होता है और न कुरूप वस्तू से विरक्त हो जाता है। एखादा सौंदर्यशाली व्यक्तीकडे किंवा पदार्थाकडे बघितल्यानंतर तो त्याला सुंदर असेल तर सुंदरच म्हणेल, त्यात कुरूपता असेल तर कुरूपताच सांगेल आणि त्याच्यामध्ये जर त्या वस्तूला सत्यस्थितीत पाहायची, सर्वोच्च ज्ञानाच्या पातळीवर पाहायची त्याची दृष्टी जेव्हा निर्माण होते, त्यावेळेला तो त्या सौंदर्यामध्ये सुद्धा कुरूपता दडलेली आहे। म्हणजे याचा अर्थ काय आहे? बुद्ध तत्वज्ञान सांगतं की सर्व धर्म अनित्य आहेत। या जगातले सर्व पदार्थ, सर्व वस्तू ह्या अनित्य आहेत, बदलणाऱ्या आहेत। म्हणजेच आज जे सुंदर आहे, त्या सौंदर्याचं रूपांतर उद्या कुरूपतेमध्ये होणार आहे। आज बालपणामध्ये, तरुणपणामध्ये जे सौंदर्य म्हणून आपण शरीराचं वर्णन केलं जातं, वार्धक्यामध्ये त्याचं कुरूपतेमध्ये रूपांतर होणार आहे। आणि म्हणून असं ज्ञान झालेल्या माणसाला असं सत्याचं ज्ञान होतं आणि मग असा जो माणूस आहे, त्याला असं ज्ञान झालेला माणूस मग त्याला त्या पद्धतीनं त्या वस्तूला, त्या सौंदर्याला त्या पद्धतीनं किंवा त्या कुरूपतेला त्या पद्धतीनं बघताना दिसतो आणि मग असा माणूस सौंदर्यबोध आणि कुरूपबोध ज्याला झालेला असा माणूस सौंदर्यानं मोहित होत नाही, त्याच्यामध्ये विकार जन्मत नाहीत, तो अस्वस्थ होत नाही, चलबिचल होत नाहीत, त्याच्यामध्ये लालसा, विकृती जन्म पावत नाहीत सौंदर्य बघून। आणि कुरूपता बघून सर्व पदार्थांच्या विषयी, सर्व सुंदर गोष्टीमध्ये तो असा माणूस विरक्तही होत नाही, संन्यासी सुद्धा बनू शकत नाही, अशी दृष्टी येणं म्हणजे बौद्ध विचारधारा आत्मसात करणं। बघा किती सुंदर गोष्टी आहेत त्याच्यामध्ये। म्हणजे एकाच वेळी सौंदर्याचा बोध घेणं, सौंदर्यानं मोहित होणं असं न होता किंवा कुरूपतेनं विरक्त संन्यासी भाव असं न येता या त्या पदार्थांना बघितल्यानंतर त्याच्यामध्ये सम्यक भाव जागृत होतो, चांगलेच भाव जागृत होतात, अतिशय छान भाव जागृत होतात आणि मग असे भाव जागृत झालेला संतुलित व्यक्ती, सम्यक भावाचा व्यक्ती जीवनामध्ये संतुलितता, जीवनामध्ये सम्यक अवस्था, कुठलाही म्हणजे कुठल्याही भावना ज्या आहेत त्याचा अतिरेक नाही, म्हणजे ते आत्यंतिक भावना किंवा त्यांचा तिरस्कार या कुठल्याही भावनांच्या पलीकडे जाऊन माणसं जगायला शिकतात। आणि अशी जेव्हा माणसं जगायला शिकतात तेव्हा बुद्धिझम मध्ये एक संकल्पना आहे, त्या संकल्पनेचं नाव आहे उत्कट आनंदाची अवस्था, सर्वोच्च आनंदाची अवस्था। एखादं लहान मूल जे आनंदाची अवस्था प्राप्त करतं किंवा सर्वोच्च ज्ञान घेतलेला बुद्धासारखा माणूस आनंद जो सतत अवस्थेमध्ये राहतो, ती आनंदाची अवस्था म्हणजे निर्वाण अवस्था। तर सौंदर्याचा बोध आणि कुरूपतेचा बोध झाला, योग्य बोध झाला, तर माणसं वस्तूला बघून त्याच्यामध्ये आसक्तीमध्ये अडकत नाहीत किंवा त्याचा तिरस्कार करत नाहीत किंवा त्यापासून विरक्त नाहीत। उलट त्यातलं जे काही सम्यक भाव असेल त्या भावानं ते जगतात, रसरसून जगतात, छान जगतात आणि लोकांना सुद्धा तशा स्वरूपाचा आनंद देताना दिसतात। अशा स्वरूपाची सौंदर्य दृष्टी
आपल्याला विकसित करावी लागेल. आता पुढचा जो टप्पा आहे तो महत्वाचा टप्पा आहे, अजून सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त उन्नत करणारा, जास्त सौंदर्यबोध करणारा असा जो काही टप्पा आहे, तो टप्पा मी आपल्यासमोर मांडतो. त्याच्यामध्ये एक शब्द आलेला आहे, की तुम्ही बघितलेलं आहे, की शरीर सौंदर्याची मर्यादा काय आहे? ती कालानुरूप त्याचं रूपांतर कुरूपतेमध्ये, म्हणजे ते सुद्धा अनित्य आहे. ते पण नष्ट होणार आहे. आणि म्हणून शरीर सौंदर्य हे नष्ट होणारं सौंदर्य आहे. ते अशाश्वत आहे. म्हणजे ते चिरंतन नाही. तर चिरंतन सुंदरता काय आहे? जीवाची किंवा माणसाची चिरंतन सुंदरता काय आहे? चिरंतन सौंदर्य काय आहे? या संदर्भामध्ये आपण अ, आपण समजून घेऊया. तर आपण आता बघितलं, की दोन्हीही जे काही आपले जे तत्वज्ञानाचे दोष आहेत, की अतिरेक किंवा पूर्णपणे त्याच्यापासून तुटून राहणं, याच्या मधली अवस्था म्हणजे त्याला मध्यम पतिपद किंवा मध्यम मार्ग जो बुद्ध म्हणतात, तोच स मार्ग सौंदर्याच्या बाबतीमध्ये बुद्ध सांगतात. त्यात एक ही सौंदर्य शाश्वत है, एक ही सौंदर्य शाश्वत है, कभी फीका नहीं पड़ता. वह है करुणामय मुक्त हृदय. हे शाश्वत सौंदर्य कशामध्ये आहे? वह है करुणामय मुक्त हृदय हृदय जिससे किसी को दुःख नहीं होता. असं जे आहे ते त्याच्यामध्ये करुणामय मुक्त हृदय ज्याच्यामध्ये आहे, ज्या माणसामध्ये आहे, त्या माणसामध्ये शाश्वत सौंदर्य आहे असं बुद्ध म्हणतात. आता यामधले दोन जे शब्द आहेत, त्या दोन शब्दांचं स्पष्टीकरण बुद्ध देतात. यातलं करुणामय जे शब्द आहे, तो करुणामय याचा शब्दाचा अर्थ किंवा करुणा या शब्दाचा अर्थ बुद्ध सांगतात. करुणा का अर्थ है अ अहैतुक प्रेम. म्हणजे कुठलाही हेतू न ठेवता, कुठलीही इच्छा, आकांक्षा न ठेवता केलेलं प्रेम म्हणजे करुणा आहे. अहेतुक प्रेम और उसके बदले में किसी प्रकार की अपेक्षा नहीं करना, इसको कहते हैं करुणा. और मुक्त हृदय का मतलब है किसी प्रकार की शर्तों से बंधा नहीं रहना. म्हणजे एखादा माणूस मुक्त हृदय कोण आहे? की जो या पदार्थांच्या मध्ये गुंतलेला आहे, त्याच्या आसक्तीमध्ये तो जो गुंतून आहे, त्यांनी जे काही जे पाश निर्माण आपल्याभोवती करून ठेवलेले आहेत नात्यांचे, त्या पदार्थाच्या संदर्भामधले जे काही आसक्ती आहे, वासना आहे, लस्ट आहे, याच्यातून जो बाहेर पडलेला असतो, मुक्त झालेला असतो, तो मुक्त हृदयी माणूस. आणि ज्याच्यामध्ये जो लोकांच्या वरती प्रेम करतो, कुठलीही अपेक्षा न करता, कुठलीही इच्छा न करता, अहेतुक किंवा ज्याच्यामध्ये कुठली हेतू न बाळगता, कुठलीही अपेक्षा न करता जो प्रेम करतो, हे प्रेम कसं असतं? निर्हेतुक प्रेम असतं. हे निर्व्याज प्रेम असतं. हे निष्पाप प्रेम असतं. हे निष्कपट प्रेम असतं. आणि मग असं जे प्रेम असतं, करुणा नावाचं हे जे प्रेम असतं, ते कुठलाही हेतू न ठेवता, कुठलीही अपेक्षा न ठेवता केलेलं प्रेम म्हणजे करुणा जर असेल, तर मग असं जे प्रेम आहे, ते असं कुणाच्याही मनामध्ये येत नाही. ते सहजासहजी येत नाही आणि ते बाहेरून येत नाही. ते कुणीही लादत नाही. तर ते अंतःप्रेरणेतून, स्वतःच्या प्रेरणेतून त्याला आतून तसं वाटत असतं त्या व्यक्तीला, बुद्धासारख्या व्यक्तीला, बाबासाहेबांसारख्या व्यक्तीला, बसवण्णासारख्या व्यक्तीला, शिवाजी महाराजांसारख्या व्यक्तीला, संभाजी महाराजांसारख्या व्यक्तीला, येशू ख्रिस्तासारख्या माणसाला असं आतून त्याच्या मनामध्ये करुणा दाटली असते. लोकांच्या मनामध्ये लोकांच्या बद्दल, त्यांच्या दुःखाबद्दल दुःख मनामध्ये दाटून त्यांच्या ते दुःख नष्ट करण्यासाठी एक इच्छा त्यांच्यामध्ये निर्माण झालेली असते. ती इच्छा त्यांच्या अंतःकरणातून, अंतःप्रेरणेतून स्फुरलेलं ते प्रेम असतं. कुणीतरी सत्कार करेल, कुणीतरी वाहवा करेल म्हणून एखाद्या करुणा निर्माण होत नाही. त्यासाठी त्या माणसांमध्ये स्वतःमध्ये सुहृदयता, सहृदयता असली पाहिजे, सुहृदयता असली पाहिजे. तरच
अशा माणसामध्ये करुणा असू शकते. आणि तुम्ही म्हणता की बघता की बाबा बुद्धांना महाकरुणा, महाकारुणिक असं आपण देतो, की या माणसामध्ये एवढं प्रेम दाटलेलं आहे. सर्व सृष्टीविषयी, सर्व जीवांच्या विषयी त्याच्या माणसामध्ये, या माणसामध्ये उत्कट प्रेम दाटलेलं आहे. म्हणून बुद्धाला आपण महाकारुणिक म्हणतो. आणि हा माणूस महाकारुणिक आहे. प्रेम केल्यानंतर त्या प्रेमाच्या बदल्यामध्ये तो काही मागत नाही. तो मुक्त हस्तानं देतच राहतो. आणि या सगळ्यातून दिल्यानंतर त्या सर्व आनंदातून, त्या सर्व आसक्तीतून तो तो निवृत्त होऊ शकतो, बाजूला होऊ शकतो. त्या बंधनात राहत नाही. आणि म्हणून त्याचं हृदय हे मुक्त हृदय आहे. अशा माणसांच्या मध्ये खरं शाश्वत प्रेम असतं. खरं प्रेम असतं, जे चिरंतन टिकणारं प्रेम असतं. आणि तुम्ही बघा, एवढी शतकं होऊन गेली, की बुद्धाच्या मूर्तीकडे आजही आपण बघितल्यानंतर, त्याच्या त्या त्या सौंदर्याकडे बघितल्यानंतर, बुद्धाच्या शिल्पाकडे बघितल्यानंतर, त्यातले ते भाव बघितल्यानंतर अजून सुद्धा आमच्या मनामध्ये सुंदरता जागी होते. तुम्ही बघा, की त्या बुद्ध मूर्ती जवळजवळ बुद्धानंतर 200-300 शतकानंतर निर्माण झाल्या. ज्या कलाकारांनी या मूर्ती घडवल्या, त्यातल्या कुठल्याही कलाकारानं बुद्धांना बघितलं नव्हतं. पण बुद्धाने अशी करुणा आमच्यामध्ये निर्माण केली, असं मुक्त हृदय आमच्यामध्ये निर्माण केलं, अशी प्रज्ञा, अशी करुणा आमच्यामध्ये घातली, की आमच्या मनामध्ये आम्ही एवढे सुंदर झालो. देवासंदर्भामध्ये जी आमच्या मनामध्ये भीती होती, जे दडपण होतं, ते आपल्याला शाप देतील, आपल्याला नष्ट करतील, अशा स्वरूपाच्या ज्या भावना आमच्यामध्ये होत्या, त्या सर्व भावना बुद्धांनी काढून टाकल्या. आणि आमच्या मनामध्ये एक प्रतिभा, आमच्या मनामध्ये ज्ञान त्यांनी असं विकसित केलं. आणि तुम्ही बघताय, की जेव्हा तुमच्या मनामध्ये प्रज्ञा जागृत होते, प्रज्ञा म्हणजे काय? ज्ञान आणि व्यापक दृष्टिकोन तुमच्यामध्ये जेव्हा जागा होतो, निर्माण होतो, त्यावेळेला मग तुम्हाला या सृष्टीचं ज्ञान खऱ्या अर्थानं होतं. आणि मग तुम्ही सद्गुणी, तुमच्यामध्ये सद्गुण होतात. आणि मग तुमच्यामध्ये सौंदर्याचा बोध होतो. तुमच्या अंतःकरणामध्ये, तुमच्या हृदयामध्ये जेव्हा सौंदर्य निर्माण होतं, ते सौंदर्य तुमच्या हातामध्ये येतं. आणि तुम्ही बघता, की या कलाकारांच्या मनामध्ये जे सौंदर्य निर्माण झालं, ते सौंदर्य त्यांच्या हातामध्ये आलं. आणि ते हातामध्ये आलेले सौंदर्य त्यांच्या छिन्नीच्या द्वारे त्या दगडामध्ये कुरूप असलेल्या दगडांमध्ये बुद्धाची सुंदर मूर्ती येणं, हे त्या कलाकारांच्या मनामध्ये बुद्धांनी निर्माण केलेलं सौंदर्य आहे. तेच तो सौंदर्य दृष्टिकोन आहे. तर असं सौंदर्य म्हणजे इथं बुद्ध सरळ सरळ सांगतात, शरीर सौंदर्यापेक्षा तुम्हाला सुंदर वेगळ्या मार्गाने व्हावं लागेल. आणि म्हणून मी एक वाक्य सांगतो, बुद्ध विचारधारा हे दुसरं तिसरं काही नसून माणसाला किंवा जीवाला झालेला सौंदर्य बोध. मला सुंदर व्हायचं आहे, या जगाला, या सृष्टीला सुंदर करायचं आहे, हा बोध म्हणजे सौंदर्य बोध आहे. आणि मग त्यासाठी तो आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व, आपलं स्वतःचं अंतरंग एवढं विकसित करायला तयार होतो. तुम्ही बघा, की स्वतःला बदलणं ही साधी सोपी गोष्ट नाही. त्यासाठी अनेक टाकीचे घाव सोसावे लागतात. आपल्यामध्ये जे काही संस्कार आहेत, जे चुकीचे संस्कार आहेत, वेगवेगळ्या धर्माने आपल्यामध्ये टाकलेले आहेत, ते संस्कार सोडणं ही सोपी गोष्ट नाहीये. आणि म्हणून बौद्ध विचारधारा ही सौंदर्य बोधाची विचारधारा आहे आणि माणसांना सुंदर करणारी विचारधारा आहे, असं मी म्हणतो. आणि त्याच्यासाठी मी काही उदाहरणं देतो. तुम्ही जर पुस्तक बौद्ध विचारधाराचे बुद्ध विचारधारेचं पुस्तक घ्या, बुद्धाच्या विचारसरणीचं पुस्तक घ्या, त्या पुस्तकामध्ये तुम्हाला हे सौंदर्यच दिसेल. आता त्या डिटेलमध्ये जाणं हा काय आपल्या ह्या विषयाचा आवाका नाही आहे किंवा शक्यही नाहीये.
दोन चार गोष्टी, शेवटच्या गोष्टी मांडून मी या विवेचनाचा मी विराम घेतो. आता बघा, बुद्धिझम मध्ये एक 2-3 संकल्पना आहेत. त्रिसरणाची संकल्पना आहे, पंचशिलाची संकल्पना आहे आणि आर्य अष्टांग मार्ग, भिक्खू ही संकल्पना, त्यानंतर अर्हती संकल्पना, बोधिसत्व संकल्पना आणि बुद्धाची संकल्पना. आणि यामध्ये सौंदर्य कसं दडलेलं आहे हे मी सांगायचा आता प्रयत्न करतो. आता तुम्ही बघा, त्रिसरण आपण म्हणतो, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, असं आपण सहजतेने म्हणतो. आता बघा, हे म्हणताना आपण म्हणजे एखाद्या धार्मिक कर्मकांड केल्यासारखं आपण हे म्हणतो, पण हे धार्मिक कर्मकांड नाहीये. माझं तर असं सरळ म्हणणं आहे की हे त्रिशरण हे दुसरं तिसरं काही नाही, तर सौंदर्य जन्माचा प्रवास. तुमच्यामध्ये सौंदर्य जे जन्मतं त्याचा प्रवास म्हणजे हे त्रिशरण पंचशील आहे. तुमच्यामध्ये सौंदर्य भावना कशी जन्मते बघा, तर यामध्ये, या त्रिसरणामध्ये बुद्ध ही एक गोष्ट आहे, म ही गोष्ट आहे आणि संघ ही गोष्ट आहे. आता या तिघांना म्हणजे मी जो आहे व्यक्ती, मी जो जीव आहे, त्यांच्या मागोमाग जाणार आहे असं तो स्वतः म्हणतो. अनुसरतो म्हणजे मी त्याच्या मागोमाग जातो किंवा त्याचा मी स्वीकार करतो. मी बुद्धाला स्वीकार करतो, मी धम्माचा स्वीकार करतो, मी संघाच्या मागे जातो, असा त्याचा साधा अर्थ आहे. आता ह्यातली बुद्ध काय आहे? बुद्ध ही अशी गोष्ट आहे की जी व्यक्ती स्वतः मुक्त आहे, ज्या व्यक्तीमध्ये करुणामय मुक्त असं हृदय आहे, जी स्वतः मुक्त आहे आणि जी दुसऱ्यांना मुक्तीचा आदेश देते, प्रेरणा देते. म्हणजे बुद्ध ही अशी व्यक्ती आहे, असं पद आहे की जी स्वतः मुक्त आहे आणि ते दुसऱ्यांनाही मुक्तीची प्रेरणा देते. त्यातलं धम्म जी आहे की बुद्ध म्हणतो की मी सुंदर आहे, जग सुंदर आहे आणि मी हे जग सुंदर करण्यासाठी इथं आलेलो आहे, ते म्हणजे बुद्धत्व. आणि धर्म म्हणजे हे सौंदर्य ही सुंदरता कशी प्राप्त करायची, या जीवानं, या जगानं ही सुंदरता कशी प्राप्त करायची, ती सांगणारी गोष्ट म्हणजे धम्म आहे. आणि संघ म्हणजे अशी माणसं आहेत की या सुंदरतेला, बुद्ध नावाच्या सुंदरतेला आणि धम्म नावाच्या सुंदरतेला स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये ठासून भरणार आहे. व्यक्तींचा जो समुदाय आहे हा स्वतः ज्ञानी आहे, जे स्वतः सचेत आहेत, जागरूक आहेत. आणि ही माणसं हे सौंदर्याचं बीज जगामध्ये वाटू इच्छितात, जगामध्ये पेरू इच्छितात आणि अशी माणसं सौंदर्याने भरावीत यासाठी प्रयत्न करू इच्छितात. अशा माणसांचा संघ, समुदाय म्हणजे हा संघ आहे. अशा गोष्टीमध्ये स्वतःला जोडणं म्हणजे कसं आहे बघा, हे जोडताना मी या सगळ्यांना जोडत असताना मी हरवलेलं आहे पहिल्यांदा. आणि मी जेव्हा माझं मी पण हरवतो, तेव्हाच मला या सौंदर्य बोध होतो, सुंदरतेचा बोध होतो आणि त्या सौंदर्याचा मी भाग सुद्धा होतो. म्हणून ह्या बुद्धांच्या जे काय सौंदर्य कण आहेत, त्या कणामध्ये, त्याच्या धम्मामध्ये, त्याच्या संघामध्ये मी विलुप्त होऊन जाणं, हे विलुप्त होऊन जाणं, त्यांचं एकमय होऊन जाणं, ही सौंदर्याचा प्रारंभ आहे. आणि म्हणून त्रिसरण हे दुसरं तिसरं काही नाही, तर सौंदर्याचा प्रारंभ आहे असं मी सांगतो. आता तुम्ही बघता की मगाशीच मी सांगितले होते की बुद्धिझम मध्ये एक तत्वव्यूह आहे की नाम रूप सिद्धांत. तर या नाम रूप सिद्धांतानुसार काही भौतिक घटक आणि काही मानसिक घटक यांच्या मिलनातून जीव निर्माण होतो. याचा अर्थ काय? काही स्कंद, 5 जे स्कंद आहेत, त्या 5 स्कंदांपासून माझं अस्तित्व, माझ्या जीवाचं अस्तित्व निर्माण होतं, माझं स्वतःचं अस्तित्व निर्माण करतो. म्हणजे माझा जो जन्म आहे ते ही जी काही सृष्टी आहे त्याला आपण समष्टी म्हणतो, त्या समष्टीतून मी
जन्म म्हणून या पृथ्वी तलावर येतो. हा जन्म आहे. या स्कंदांचं एकत्र येणं म्हणजे जन्मबुद्धी असं बुद्धिस्ट विचार सरणीमध्ये मांडलं जातं. आणि हे जे स्कंद आहेत, त्या स्कंदांचं वेगळं होणं, त्याचं विखंडन पावणं, विभंजन पावणं, ते ते विलुप्त होणं, ते ज्या समष्टीमधून आलेले आहेत, ज्या विश्वामधून आलेले आहेत, त्यामध्ये हे पुन्हा जाणं म्हणजे त्याला बुद्धाच्या परिभाषेमध्ये, बौद्धांच्या परिभाषेमध्ये त्याला परिनिर्वाण म्हणतात किंवा त्याला आपण आपल्या साध्या भाषेमध्ये मृत्यू म्हणतो. म्हणजे जन्मताना माझं जे अस्तित्व आहे, माझं जे मीपण आहे, सृष्टीचा भाग आहे, त्यातून ते कण म्हणून मी जन्माला आलो आणि मी जाताना मी मात्र त्याच कणामध्ये म्हणजे मी ज्या भागातून आलो तिथंच मी जातो. आता या आपली अस्तित्वाचं सगळ्यात जर काय कुरूपपण काय असेल, सगळ्यात वाईट कुठली गोष्ट असेल, ज्या सृष्टीमधून मी आलो आणि ज्या सृष्टीमध्ये जातो, येताना आणि जाताना मी त्यांचा भाग असतो. पण मधल्या कालावधीमध्ये ज्याला जीवन म्हणतो, आपण ज्याला जीवन म्हणतो, ज्याला आयुष्य आपलं म्हणतो, त्या अस्तित्वाचं, त्या जीवाचं जे अस्तित्व आपण म्हणतो, ह्याच्यामध्ये मात्र, त्या अवस्थेमध्ये मात्र, त्या जीवनामध्ये मात्र आपण या सृष्टीपासून, या समष्टीपासून, या सर्व स्कंदांपासून, या समूहापासून तुटक वागायला लागतो आणि हे तुटक वागणं माझ्यामध्ये मीपणाचा अहंगंड निर्माण होणं, यातून दुःखाची निर्मिती निर्माण होते, दुःख निर्माण होतं असं बुद्ध विचारधारा म्हणते. बुद्ध विचारधारा असंही म्हणते, की दुःख निर्माण करायला व्यक्ती कारणीभूत आहेत. त्याचबरोबर दुःख निर्माण व्हायला ही समष्टी, हा समाज हे सुद्धा कारणीभूत आहे. आणि म्हणून बुद्ध विचारधारा असं सांगते, की तुम्हाला जे आयुष्य मिळालेलं या दोन टोकामध्ये, जन्म आणि मृत्यूच्या किंवा परिनिर्वाणाच्या टोकामध्ये जे आयुष्य मिळालेलं आहे, ते आयुष्य, त्या आयुष्यामध्ये तुम्ही जर या समिष्टीशी एकरूप झाला, या समुदायाशी, या समाजाशी जर एकरूप झाला, तर तुम्ही व्यक्तिशः आणि समूह म्हणून हे दुःख नष्ट करू शकतात. आणि हे नष्ट जर तुम्ही करू शकलात, तर तुम्ही व्यक्तिगतरित्या दुःखमुक्त होऊ शकता आणि सर्व समाज सुद्धा दुःखमुक्त होऊ शकतो. यालाच बुद्धिस्ट भाषेमध्ये निर्वाण म्हणतात, परमोच्च आनंदाची अवस्था म्हणतात. आणि म्हणून या अशाद्वारे जर मधलं जीवन आपण जर सुंदर करू शकलो, तर हे जग सुंदर सुद्धा करू शकतो. आणि म्हणून जर मधलं जीवन आपण सुंदर करू शकलो, तर या दोन्हीच्या मधलं हे जे जीवन आहे, ते जीवन आपलं सुंदर होतच. आणि मग आपल्याला एका उत्कट सौंदर्याचा बोध होतो. तो हा दोन बुद्ध वचन आहेत, की जन्म सुखकर आहे आणि मृत्यू सुंदर आहे. ही दोन बुद्ध वचन आहेत. या दोन बुद्ध वचनाचा अर्थ आपल्याला असा लागतो, की माझी दोन्ही ही म्हणजे ज्या मार्गातून मी येतो तो जन्म आणि माझं ज्या मार्गातून विलुप्त होणं हे परिनिर्वाण, हे दोन्ही सुंदर आहे असं मी म्हणतो. हे दोन्ही सुंदर आहे तेव्हाच मी म्हणू शकतो, त्यातल्या त्यात विशेषतः परिनिर्वाण ही गोष्ट, की जी तोडणार आहे मला माझ्या परिजनांपासून, माझ्या नातलगांपासून, जिवलग असून मला जे तोडणार आहे, असं असताना सुद्धा परिनिर्वाण होताना सुद्धा माझ्या मनामध्ये ते सुंदर आहे अशी भावना केव्हा निर्माण होऊ शकते, जेव्हा हे मधलं जे आयुष्य आहे, मधलं जे जीवन आहे, मी सुंदरपणे, निर्दोषपणे, आसक्त विरहित अशा स्वरूपाचं मी जीवन जगू शकतो, निर्दोष जीवन जगू शकतो. मग मला हे जे किती पण छोटं आयुष्य मिळू दे, मी त्या आयुष्यामध्ये आनंदी राहतो. आणि माझ्यासमोर एकदमच जेव्हा मृत्यू येतो, परिनिर्वाण माझं जेव्हा होण्याची अवस्था निर्माण होतो, म्हणजे करोनासारखी परिस्थिती असेल किंवा एखादा अकाली मृत्यू माझ्यासमोर येऊन टाकतो, तेव्हा सुद्धा माझ्या मनामध्ये त्या मृत्यू संदर्भामध्ये वाईट भावना येत नाहीत, तर सुंदरतेचीच भावना येतं. आणि म्हणून परिनिर्वाणा संदर्भामध्ये, मृत्यू संदर्भामध्ये सुंदरता प्राप्त होणे, सुंदर आहे असं जी भावना प्राप्त होते. मला तर असं म्हणायचं आहे, की ही बुद्धाच्या मनानं दिलेली, जगाला दिलेली सर्वश्रेष्ठ सौंदर्याची व्याख्या आहे, की जिथून सौंदर्यशास्त्र विकसित होतं आणि ते सौंदर्यशास्त्र देऊन बुद्धाने या सृष्टीचा निरोप घेतलेला आहे.
आणि मग आता अगदी छोटं छोटं मी सांगतो. या सृष्टीच्या याच्यामध्ये आणखी सुंदरता तुम्हाला घ्यायची असेल, तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये सुंदरता यायची असेल, तर तुम्हाला 5 शिलांचं पालन करावं लागेल. आता ही 5 शिलं म्हणजे काय आहेत? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ही 5 शिलं. त्याचं मी काही जास्त सांगायची गरज नाहीये. म्हणजे की मी अशा काही गोष्टी करू नये, चोरी किंवा हत्या किंवा मादक सेवन ह्यांचं किंवा सुखोपभोग या सगळ्या याच्यामध्ये मी याच्यामध्ये न अडकता मी जर जर जीवन जगू शकलो, तर हे जगणं म्हणजे माझं माझं पंचशील ही दुसरं तिसरं काही नसेल. मानवी व्यक्तिमत्वाला दुःखमुक्त, पवित्र, चारित्र्यवान किंवा नितांत सुंदर बनवणारं ही 5 शिला आहेत किंवा त्यालाच आपण असं म्हणू शकतो, की हे जर कुरूपता आपल्या मनामधली वाईट करण्याची जी कुरूपता आहे, ती कुरूपता आपण जर घालू शकलं, तर आपलं व्यक्तिमत्व अत्यंत सुंदर होऊ शकतं. आणि त्याच्यामध्ये हे पंचशिलाचं आपण जर पालन केलं आणि त्यानंतर आपल्यासमोर एक आहे, की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे पंचशिलानंतर येणारी बुद्ध तत्वज्ञानामधली सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कुठली असेल, तर आर्य अष्टांग मार्ग. तर आर्य अष्टांग मार्गाकडे पण आपण बऱ्याच वेळा ते फार अवघड आहे म्हणून दुर्लक्ष करतो. पण ते दुर्लक्ष करणं सुद्धा एक उत्कृष्ट व्यक्ती, एक निर्दोष व्यक्ती, एक सर्वोत्तम व्यक्ती, सद्गुण संपन्न व्यक्ती कसा असावा, त्याच्या साचा बनवणारं, त्या साच्या तो एक साचाच आहे. म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग, आर्य म्हणजे सर्वश्रेष्ठ असा जो मार्ग आहे, तो साचा आहे. तो साचा असा आहे, की त्या साच्यामध्ये तुम्ही जर बसला, तुम्ही वाणीनं सम्यक व्हा. तुमचा जो दृष्टिकोन असा सम्यक निर्माण करा. तुमचा संकल्प, तुम्ही जो काही विचार करता, तो तुम्ही जे काही ठरवणार आहात, तो जो संकल्प आहे, तो संतुलित ठेवा. त्यातून तुमची जी काय आजीविका किंवा ज्या प्रकारचे जीवन तुम्ही जगू इच्छिता, ते संतुलित ठेवा. त्यानंतर तुमच्या मनामध्ये जी सावधानता, ज्याला म्हणतात, ती सावधानता, सतत तुम्ही जागृत होण्याची जी भावना आहे, ती सुद्धा संतुलित अवस्थेमध्ये ठेवा. आणि असे हे जे 7 जे गुण आहेत, ज्या साच्या आहेत, त्या साच्याकडं तुम्ही हे हे असेच गुण राहणार आहेत. माझी वाणी उन्मत्त होणार नाही. माझा दृष्टिकोन बदलणार नाही. पवित्रच असणार आहे. चांगलाच असणार आहे. समतोलच असणार आहे. माझी आजीविका सुंदरच असणार आहे. हे जे काही मी घेतलेलं आहे, माझ्या व्यक्तिमत्वामध्ये आहे, ते मी त्याच्यावरती मी राहतो की नाही, त्या गोष्टीवरती मी स्थिरावतो की नाही, हे बघण्यासाठी सगळ्यात शेवटची जी आहे ती गोष्ट म्हणजे समाधी. ही समाधी म्हणून मी याला म्हटलेलं आहे, की हे अष्टावधानी साचा आहे. आर्य अष्टांग मार्ग म्हणजे अष्टावधानी, 8 अवधानं, 8 प्रकारची सावधानता तुम्हाला बाळगली पाहिजे. तरच तुमच्या मनामध्ये तुमच्या व्यक्तिमत्वाचा साचा हा सुंदर बनू शकतो. आणि असा सुंदर बनलेला जो साचा आहे, तोच साचा मग बौद्ध उपासक किंवा उपासिका होऊ शकतो. किंवा त्याच्या तुमचा पुढचा मार्ग म्हणजे भिक्खू किंवा भिक्खुनी असेल आणि त्याच्या पुढचा मार्ग म्हणजे बोधिसत्व ही गोष्ट असेल किंवा बुद्ध ही गोष्ट असेल. भिक्खूच्या संदर्भामध्ये सांगायचं झालं तर भिक्खू हा असा गोष्ट आहे, अशी व्यक्ती आहे, की ज्याच्या व्यक्तिमत्वामध्ये सगळे दोष निघून जात आहेत. आणि ज्याच्यामध्ये सौंदर्य भावनेचा विकास पावलेला आहे आणि तो असं ठरवून चालतो, की माझ्या मनामध्ये जो सौंदर्य भावना आहे, ही मी लोकांच्या मध्ये वाटली पाहिजे. आणि मग त्यासाठी मला जर माझ्या देहाचं बलिदान जर करावं लागलं, तुम्हाला माहित आहे पुन्नाचं जे सुत्त आहे, भिक्खू पुन्नाची एक कथा आहे बौद्ध वाङ्मयामध्ये. तर बौद्ध वाङ्मयामध्ये ती फार चांगली कथा आहे. तर त्याच्यानुसार भिक्खू पुन्हा म्हणतो, की मला अमक्या अमक्या प्रदेशामध्ये जायचं आहे. त्यावेळी बुद्ध म्हणतात, अरे तू तिकडे जाऊ नकोस. तिकडे जर गेलास तर त्या भागामधली माणसं अशी आहेत, की तुला अशा प्रकारचे अत्याचार करतील. तुला असं वाईट बोलतील. कर्मानं तुला शारीरिक त्रास देतील किंवा तुला कदाचित मारून पण टाकतील. तर अशा प्रदेशामध्ये तू जाणार का? अशा स्वरूपाची परीक्षा त्या पुन्हा या भिक्खूची बुद्ध घेतात.
तेव्हा पुन्हा सस्मित वदनानं, हास्यवदनानं किंवा प्रसन्न भावानं सांगतो, की मला अशा भागामध्ये जाणं आवडेल, की जिथं माझ्या प्रचारासाठी, या चांगल्या विचारांच्या प्रचारासाठी मला जरी माझा देह ठेवावा लागला, तर मी माझा तो सन्मान समजतो. म्हणजे भिक्खूंच्या मध्ये केवढं मोठं भावना, शहीदत्वाची भावना बुद्धांनी निर्माण केली होती. आणि म्हणून तुम्हाला दिसतं, की बुद्धासारखे भिक्खू हे मृत्यू भयाच्या पलीकडे गेलेले होते. आणि म्हणून ही माणसं 7 समुद्रापार, कुठल्याही कितीही संकट आली, कितीही नद्या पार करत असताना, समुद्र पार करत असताना, डोंगर पार करत असताना, अनेक त्रासांना, कशालाही, जाचाला, संकटालाही न घाबरता ही माणसं बुद्ध नावाचा सौंदर्य विचार लोकांना पेरत गेली. आणि तुम्हाला माहित आहे, की भिक्खूची सर्वोच्च अवस्था, आनंदमय अवस्था, त्याला म्हणतात अर्हत. आणि हे अर्हत कोण असतो? की जो करुणामय असतो, मुक्त हृदयी तर असतोच, पण त्याबरोबर तो मृत्यू भयाच्या पलीकडे गेलेला असतो. त्याच्यामध्ये मृत्यू विषयी अजिबात भय नसतं. आणि म्हणून तो निर्भय बनतो. आणि तो अंगावरती, आपल्यावरती कितीही संकट घ्यायला तयार होतो, सामोरा जातो. असा व्यक्ती म्हणजे अर्हत. आणि म्हणून मी सांगतो, की ही मानवी सौंदर्याची ही विकसित रूप आहेत. उपासक, उपासिका, भिक्खू, भिक्खुनी, अर्हत प्राप्त, पद प्राप्त भिक्खू, ही सौंदर्याची उन्नत होणारी रूप आहेत. आणि त्याच्या पुढचं सगळ्यात उन्नत रूप असलेलं जर कुठलं असेल, तर बोधिसत्व ही संकल्पना आहे. आणि त्यानंतरची संकल्पना म्हणजे बुद्ध ही संकल्पना. बरेच लोक म्हणतात, की बोधिसत्व ही तर मिथक आहे, मायथॉलॉजी, किंवा त्याला मराठीमध्ये हे काही खरी गोष्ट नाही, हा काही इतिहास नाहीये, तर ती मायथॉलॉजी आहे, मिथक कथा आहे. त्याला तुम्ही इतिहास कसं काय म्हणताय? तुम्ही त्याला खरं कसं म्हणताय? तर मला या मायथॉलॉजी, मिथक कथेमधून जे काही तत्वबोध आलाय, त्या तत्वबोधाकडं मला तुम्हाला न्यायचं आहे. तर बोधिसत्व ही अशी गोष्ट आहे, की असा व्यक्ती, की जो बुद्ध मार्गामध्ये प्रयत्नरत आहे, लोकांच्या कल्याणासाठी तो प्रयत्नरत असलेला माणूस म्हणजे बोधिसत्व, अशी साधी सोपी भाषा, म्हणजे परिभाषा आपण सांगता येईल. तर बोधिसत्वाचं सगळ्यात वैशिष्ट्य काय आहे, की बोधिसत्व हा कुणामध्ये सुद्धा निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून बौद्ध तत्वज्ञानामध्ये तुम्हाला जर दिसलं, तर जातक कथामध्ये तुम्हाला पक्षी बोधिसत्व दिसतो, प्राणी बोधिसत्व दिसतो, आणि माणसं सुद्धा बोधिसत्व दिसतात. तर याचा अर्थ असा आहे, की बोधिसत्व म्हणजे असा जीव, असा सत्व, की जो सद्गुण आपल्यामध्ये सद्गुणातले सद्गुण यावोत, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. त्यासाठी आपलं आपला देह सुद्धा द्यायला तयार होतो. तो म्हणजे बोधिसत्व. आणि तुम्ही बघताय, अशा स्वरूपाचं बोधिसत्व व्यक्तिमत्व असलेली माणसं इतिहास काळामध्ये होती, वर्तमान काळामध्ये सुद्धा असतील. आणि तुम्ही बघताय, की बुद्धानंतर अनेक अशी माणसं होऊन गेली. सिद्ध परंपरेमधले साधू असतील, नाथ परंपरेमधले साधू असतील, संतांमधले लोक असतील, किंवा आतापर्यंत असलेले आपले जे महापुरुष आहे, हे महापुरुष हे सद्गुणांचा परिकाष्ठा करणारे व्यक्तिमत्व किंवा व्यक्ती किंवा जीव म्हणजे बोधिसत्व आहे. आणि म्हणून 10 पारमिता म्हणजे ही 10 सद्गुणांचं पारंगत आहे. जो माणूस 10 पारमिता तुम्ही बघा, एक जी काही कसोटी आहे, ती कसोटी पार करत तो महासुंदरतेकडं हा बोधिसत्व जातो. आणि त्यातली सर्वात महासुंदरता जी कुठली गोष्ट आहे, स्वतःचा देह देणं, त्याला त्या देहाची कुर्बानी देणं एवढं सोपं काम नाहीये. की मी माझं स्वतःचं व्यक्तिमत्व देणं, स्वतःचं अस्तित्व मिटवणं, ही एवढी सोपी गोष्ट नाहीये. तर त्याच्यासाठी तुमच्या मनामध्ये हे सगळे जे सद्गुण आहेत, ते सद्गुण तुमच्यामध्ये गेल्यानंतरच या भावनेचा विकास होतो. आणि म्हणून तुम्ही बघताय, की असे सद्गुण असलेले जे काही बोधिसत्व आहेत, ते जातक कथांमध्ये तुम्हाला पक्ष्यांमध्ये दिसतात, प्राण्यांच्या मध्ये दिसतात, माणसांच्या मध्ये दिसतात.
आणि म्हणून हा बोधिसत्व जी संकल्पना आहे, ती बोधिसत्व संकल्पना तुम्हाला माणसांना कसं सुंदर व्हायचं आणि जगाला सुंदर करणाऱ्या माणसांचा एक मोठा साचा कसा असू शकतो, त्याचं दिग्दर्शन या बौद्ध विचारधारेमध्ये आहे. आणि म्हणून बोधिसत्व ह्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये. आणि तुम्ही बघताय की हे बोधिसत्व म्हणजे हे फक्त मायथॉलॉजी नाही, इथं कथा नाहीये, म्हणजे तो इतिहास नाही असं म्हणता कामा नाहीये. तुम्ही बघता की या बोधिसत्वाची प्रेरणा घेऊन महायानी महायान आचार्य निर्माण झाले. त्यांनी एवढं उन्नत तत्वज्ञान दिलं, त्यातल्या अनेक लोकांना इथल्या प्रतिगामी व्यवस्थेने मारलेलं आहे, पण तरी सुद्धा ते आपल्या मार्गापासून बाजूला झालेले नाही आहेत. आणि मग महायानी आचार्यानंतर मग तुम्ही बघता की तुम्हाला सिद्ध असतील, नाथ असतील किंवा संत असतील, आणि त्यानंतर तुम्ही बघता की आधुनिक जे महापुरुष असतील ते महापुरुष की अशा आपल्यामध्ये सद्गुणांची पराकाष्ठा करतात. आणि हे सद्गुणांची पराकाष्ठा झाल्यानंतर ते द्यायला सर्व सृष्टीला, सर्व माणसाला द्यायला तयार होतात. आणि या जगामधली जी काही अन्यायाची जी कुरूपता आहे, ह्या देशामधली जातीयता असेल, वर्णभेद असेल, स्त्री पुरुष भेद असेल, हा सर्व ही कुरूपता आहे. ही कुरूपता नष्ट करण्यासाठी त्यांनी प्रसंगी आपलं बलिदान दिलेलं आहे. आणि म्हणून बोधिसत्वाचा विकास या सिद्ध, नाथ आणि आपल्या आधुनिक महामानवांमध्ये तुम्ही बघू शकता. आणि म्हणून त्याच आधुनिक रूप आपण जर बघितलं तर की बाबासाहेबांना आपण बोधिसत्व या संकल्पनेमध्ये मांडण्याचा प्रयत्न करतो. तर ही अतिशय महत्वाची जी संकल्पना आहे, ती संकल्पना घेऊन आपण जगू शकलो तर आपल्यामधून सुद्धा त्यानंतरचा पुढचा विकास जो आहे, बुद्धताचा विकास आपणामधून होऊ शकतं. एवढं गोष्ट सांगणारी ही विचारधारा आहे. बौद्ध विचारधारेचं हेच सगळ्यात वैशिष्ट्य आहे की बौद्ध किंवा बोधिसत्व हा अवतार नाही, तो आकाशामधून पडणारी गोष्ट नाहीये. त्यासाठी विशिष्ट ईश्वर किंवा व्हायची गरज नाही. तर तुमच्या सारखीच हाडामांसाची माणसं तुमच्यामधून उन्नत होत होत होत, हे जसे मगाशी काही पायऱ्या सांगितल्या, पारमिता असतील किंवा दशभूमी असतील, यांचा विकास करत करत जी माणसं उन्नत होतात, तीच माणसं बोधिसत्व या अवस्थेला पोहोचतात. आणि या बोधिसत्वाचं सर्वांग सुंदर, किंवा मी मगाशी पहिल्यांदा ज्याचा उल्लेख केलेला आहे, या जीवाचं सर्वांग सुंदरता जर कुठली असेल तर ती बुद्ध आहे असं मी म्हणतो. ती आपल्या माणसाची किंवा जीवाची उन्नत अवस्था आहे की जी सर्वांच्या वरती प्रेम करते, सर्वांच्या वरती करुणेने वागते आणि या पूर्ण प्रकारे निरोगी, निर्दोष स्वरूपाचं निर्वाण जीवन जगण्याचा प्रयत्न करते. ती म्हणजे बुद्ध. आणि बुद्धांचा सगळ्यात जास्त सौंदर्यबोध जर कुठला असेल तर असं जग निर्माण झालं जिथं शोषण नाही, जिथं कुरूपता नाही, जिथं जात, धर्म, वंश, लिंग असे भेद नाहीत, जिथं श्रेष्ठ कनिष्ठ असे भाव नाहीत, जिथं सर्वांना समान लेखलं जातं, अशा स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय अशी जी आधुनिक मानवी मूल्य आपण ज्यांना म्हणतो, त्या मानवी मूल्यांचा उद्घोष करणारी जी गोष्ट आहे, ती गोष्ट या जगामध्ये प्रस्थापित करणं म्हणजेच, अशी जर गोष्ट आपण या जगामध्ये प्रस्थापित करू शकलो तर या जगामध्ये दुःख नाहीसं होईल. आणि जर दुःख नाहीसं झालं तर या जगामध्ये आनंदच निर्माण होईल. आणि ही आनंद म्हणजे निर्वाण अवस्था. आणि बुद्धानं निर्वाण आपणाला सांगितलं. तुम्ही तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये असं निर्वाण म्हणजे सर्वच आनंदाची अवस्था प्राप्त करू शकता सांगितलं. आणि त्याचबरोबर तुम्ही बघताय की मध्ययुगामधले संत कबीर असतील किंवा संत रोहिदास असतील, हे निर्वाण देश तयार करायला आवाहन करतात, निर्वाण जग करा असं सांगतात. आणि म्हणून शोषणमुक्त आनंदी जग निर्माण करण्यासाठी असा सौंदर्यबोध आपण विकसित करूया, असा सौंदर्य दृष्टिकोन आपण विकसित करूया आणि सौंदर्याकडं सुंदरतेने बघूया. एवढाच शेवटचा संदेश देऊन मी या मानवी सुंदरता आणि बौद्ध विचारधारा या संदर्भातलं हे विवेचन मी आटोपत घेतो. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. मित्रांनो, हे होते डॉक्टर
रवींद्र श्रावस्ती सर, ज्यांनी आपल्या सहज सुंदर शैलीमध्ये मानवी सुंदरता आणि बुद्ध या विषयावरती अत्यंत सोप्या शब्दामध्ये प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. मला खात्री आहे की ही मांडणी आपल्याला निश्चितपणानं आवडली असेल, भावली असेल. खूप वेगळ्या पद्धतीने श्रावस्ती सर सदैवच मांडणी करत असतात बुद्धाला, विशेषतः बुद्धाच्या संदर्भात बोलत असताना. तर आपल्याला ही आवडली असेलच याची खात्री बाळगतो. मित्रांनो, आलोकशाही या यूट्यूब वाहिनीच्या लोकार्पणाच्या निमित्तानं यंदाचा बुद्ध पौर्णिमेचा 15वडा आपण सर्वांनी एकत्रितपणानं ऑनलाईन स्वरूपात का असेना पण बुद्ध चिंतनामध्ये घालवला. आज या उपक्रमाच्या शेवटाकडे येत असताना एकच गोष्ट सर्वप्रथम मी आपणा सर्वांना स्पष्ट करू इच्छितो की प्रत्यक्षात हा शेवट नाही आहे. ही खऱ्या अर्थाने एक सुरुवात आहे आणि येथून पुढे सुद्धा चिंतनाची ही प्रक्रिया निरंतर सुरूच राहणार आहे, ती आपणा सर्वांच्या साथीनं. खरं तर हा उपक्रम करण्याची कल्पना मनात आली आणि ती मी डॉक्टर गिरीश मोरे सर, डॉक्टर रणधीर शिंदे सर यांच्याशी शेअर केली आणि त्यांनी ती उचलून धरली, मनापासून उचलून धरली. अत्यंत सक्रिय पाठिंबा दिला, वेळोवेळी चौकशी केली, वक्त्यांची नावं सुचवली, विषय सुचवले. अशा सगळ्या बाजूनं त्यांनी पाठिंबा देण्याचं काम केलं. या व्याख्यानमालेअंतर्गत ज्या व्याख्यात्यांनी मान्यवरांनी व्याख्यानं दिली ते सुद्धा आपल्याप्रमाणेच कोविडच्या परिस्थितीशी वेगवेगळ्या पद्धतीनं झुंजत होते आणि या परिस्थितीत सुद्धा त्यांनी अत्यंत प्रेमानं आपला वेळ दिला, आपले श्रम दिले आणि बुद्धाविषयीचं त्यांचं चिंतन, त्यांचं आकलन हे आपणा सर्वांसमोर मांडलं. ॲडव्होकेट राजरत्न आंबेडकर सरांनी तर अत्यंत स्नेहानं आणि प्रेमानं या वाहिनीचं लोकार्पण केलं. आपल्यासोबत बुद्धाविषयीचं चिंतनही त्यांनी मांडलं. आपला बहुमूल्य वेळ त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिला. ही आमच्यासाठी या निमित्तानं खूप मोठी उपलब्धी ठरली. त्यांच्याप्रमाणेच सर्व व्याख्यात्यांनी सुद्धा त्यांचा वेळ आमच्यासाठी दिला, आपणा सर्वांसाठी दिला, बुद्धासाठी दिला. याबद्दल त्यांचं खरं तर ऋण कसं व्यक्त करावं यासाठी शब्द सापडत नाही आहेत. तरीसुद्धा मी त्यांना धन्यवाद देण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करतो आहे. त्यांच्या वेळेइतकीच त्यांचे अमूल्य विचार त्यांनी आपल्यासोबत शेअर केले. ही आमच्या दृष्टीनं खूप मोलाची बाब होती. या सर्वांच्या अप्रतिम सहकार्यामुळंच आपणा सर्वांसमवेत बुद्धाविषयीचे काही मौलिक चिंतन वाटून घेता आले. ही यातली एक महत्त्वाची बाब. बुद्धाला नव्यानं भिडण्याचा हा आमचा एक छोटासा प्रयत्न होता. त्या प्रयत्नामध्ये आपण सर्वजण भागीदार झालात याबद्दल आपणा सर्व दर्शकांचंही मी मनापासून ऋण व्यक्त करतो. आणि सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे ही खरं तर नवी सुरुवात आहे. बुद्ध तत्वज्ञानाचं अनेक त्याचे डायमेन्शन आहेत आणि हे वेगवेगळे पैलू आपल्यासमोर आणत राहण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. विविध मान्यवरांकरवी असे बुद्धाचे तत्वज्ञानाचे असे तुकडे, छोटे छोटे तुकडे वेचून आम्ही आपल्यासमोर सादर करण्याचा निश्चितपणानं प्रयत्न करत राहणार आहोत. त्यामध्ये आपणा सर्वांचं सहकार्य, भागीदारी आम्हाला याच पद्धतीनं लाभत राहील अशी आशा व्यक्त करतो. आणि या सर्व उपक्रमामध्ये आपण सारेजण खूप उत्स्फूर्तपणानं सहभागी झालात, प्रोत्साहनाची थाप पाठीवरती दिलीत. याबद्दल मी आपणा सर्वांना पुनश्च एकदा मनापासून धन्यवाद देतो. आपल्याला ही वाहिनी, या वाहिनीवरील कार्यक्रम आवडले असतील तर निश्चितपणानं आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आलोकशाही या वाहिनीला आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.